हा नमस्कार सगळे मित्रांनो, आपण ठरवलेल्या वेळेनुसार आज सात सेवक फाउंडेशन अंतर्गत आयोजित वैचारिक दंगलीच्या या महत्त्वाच्या सिरीजमध्ये आपण अनेक चांगले विषय घेऊन आतापर्यंत आलेलो आहोत। आज देखील आपण एक महत्त्वाच्या एका ज्वलंत विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि फेसबुक लाईव्ह घेऊन मी आलेलो आहोत डॉक्टर उमेश घोडेस्वार, श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग या अंतर्गत सात सेवक फाउंडेशननी महत्त्वाचा जो उपक्रम राबविलेला आहे त्या उपक्रमामध्ये आपण सगळ्यात पहिले सात सेवक फाउंडेशन आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया आणि त्यांचे आभार मानूया की त्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि चांगल्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याला त्यांनी इथं बोलवलेलं आहे। तर आज आपला जो विषय आहे तो म्हणजे कोरोना आणि कोरोनाचा या भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि एकूण जगावर काय परिणाम झालेला आहे आणि कोरोना नंतरची अर्थव्यवस्था कशी राहणार आहे या महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलतोय। महत्त्वाचं म्हणजे की बघा की सगळ्यात आधी म्हणजे की हा जो विषाणू आहे, ज्याला विषाणू म्हणण्याचं कारण म्हणजे की महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो किंवा अमेरिका असो किंवा चीन असो किंवा भारत सरकार असो, या सगळ्या पातळीवर या कोरोना विषाणूच्या संदर्भामध्ये थोडीशी आपल्याला जर पार्श्वभूमी पाहिली तर हा विषाणू नेमका कसा तयार झाला याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहू। त्यानंतर या विषाणूच्या संदर्भामध्ये मुख्यत्वे सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे आणि होत आहे आणि एकंदरीत या भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कशी राहणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो विषाणू आहे, हा विषाणू सगळ्यात पहिले म्हणजे की चीन जो महत्त्वाचा देश आहे, चीन या देशामध्ये जो हुबे हा नावाचा प्रांत आहे, ज्याला आपण राज्य म्हणू, या हुबे प्रांतामध्ये जे एक हुआन नावाचं एक शहर आहे आणि या शहरामध्ये काय झालं की जे वटवाघूळ असतात हा एक अभ्यास आहे। त्याच्यानंतर अजूनही याचे कारणे सांगितले आहे, परंतु आपण थोडक्यात महत्त्वाची जी पार्श्वभूमी आपल्याला जी आकडेवारी आणि जे सगळं अभ्यासकांनी जे आपल्याला विश्लेषण केलेलं आहे त्या संदर्भामध्ये लेटेस्ट जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर आपण थोडक्यात त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया की काय झालं की चीनमधल्या या हुबे प्रांतामधील वुहान या शहरामध्ये प्राणी बाजारामध्ये सामान्यतः जिवंत वटवाघुळे खाल्ल्यामुळे प्रथम लागण झाली आणि कोविड-19 किंवा कोविड-19 ज्याला म्हटलं गेलं आहे WHO तो विषाणू निर्माण झाला आणि सगळं जगभर हे पसर त्याचं झालेलं आहे असं एक विचार म्हणतो। परंतु काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की मुख्यत्वे अमेरिकेमध्ये सुद्धा काही संशोधन प्रयोगशाळा होत्या आणि त्या प्रयोगशाळेमधून वेगळ्या प्रकारचे संशोधन जे सुरू होते आणि त्या संशोधनाअंतर्गत जे जीवाणू आणि विषाणूवर संशोधन सुरू होते, त्या जीवाणू आणि विषाणूमुळे काही प्रकारची लागण हे मानवाला झाली आणि त्याच्यामधून सुद्धा हा कोरोना विषाणू पुढे आला असं देखील म्हटलं गेलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला की आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे बदल हे जगामध्ये घडत आहेत आणि त्यामध्ये अमेरिकन प्रयोगशाळा आहे, त्यानंतर चीनची प्रयोगशाळा, अनेक जगामध्ये अभ्यास करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत या प्रयोगशाळामध्ये प्रामुख्याने चीनचे शास्त्रज्ञ आम्ही जगाच्या किती पुढे आहोत अशा प्रकारच्या शर्यतीत होते आणि मुख्यत्वे चीनी जे शास्त्रज्ञ होते ते चीनी शास्त्रज्ञ अनेक वर्षापासून जंतूंवर देखील प्रयोग करत होते, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या विषाणूंवर जंतूंवर देखील ते प्रयोग करत होते आणि या संदर्भामध्ये मुख्यत्वे या प्रयोगासाठी चीनमधूनच नाही तर जागतिक जे महत्त्वाचे देश आहेत या जागतिक महत्त्वाच्या देशावर अनेक प्रकारच्या त्यांना उत्तेजनार्थ तशा प्रकारचे अमेरिका असो, ब्रिटन असो किंवा ऑस्ट्रेलिया असो या देशांनी काय केलं, या चीनला उत्तेजनार्थ म्हणून काही मदत देखील दिली या संशोधन करण्यासाठी। आणि मुख्यत्वे काय झालं की त्या चीनच्या प्रयोगशाळेमध्ये असे काही बदल आढळून आले की ज्या अंतर्गत 2017 मध्ये अमेरिकेने एक अहवाल प्रामुख्याने पब्लिश केला आणि त्या अहवालामध्ये अशी एक शंका वर्तवली की जो निष्काळजीपणा चीन
बाळगत आहे किंवा जो निष्काळजीपणा चीनने त्यांच्या प्रयोगशाळामध्ये बाळगलेला आहे, त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की हा जो विषाणू आहे किंवा हे जे प्रयोग चालू आहे जंतूच्या विषाणूवर जे अभ्यास करण्याचे प्रयोग सुरू आहेत हे मानवावर काहीतरी विघातक परिणाम होऊ शकतात, अशी एक शंका 2017 मध्ये अमेरिकेनं मुख्यत्वे आपल्याला केलेली दिसून येते आणि त्यांच्या अहवालामध्ये ते वाचायला मिळते. आता काय झालं की महत्वाचं म्हणजे की हा वटवाघूळ मधून आला की मानव निर्मित आहे, ह्या सगळ्या चर्चा तर केल्या जातात आणि त्याच्यावर अनेक अभ्यासक संशोधन करत आहे. परंतु आपल्याला महत्वाचा जो विषय की त्यामध्ये की जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय लेवलच्या थोडा अभ्यास आपण जर पाहत होतो तेव्हा असं दिसून आलं की एकंदरीतरित्या फिजिक्समध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे संशोधन हे जागतिक पातळीवर होत आहेत आणि या पृथ्वीचं आयुष्य किती राहणार आहे याविषयी देखील संशोधने होत आहे. पृथ्वी कशी निर्माण झाली या सगळ्या विषयी म्हणजे एकंदरीतरित्या पर्यावरणावर जग विचार करत आहे आणि पर्यावरणावर जग हा विचार करत असताना आपल्याला थोडंसं मागं जाऊन जर आपण अभ्यास केला तर दिसून येतं की 1992 मध्ये म्हणजे तब्बल 28 वर्ष आधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने 600 पानाचा एक आरोग्यविषयक अहवाल पब्लिश केला होता आणि त्या अहवालामध्ये काय म्हटलं होतं की मुख्यत्वे हा जो प्राणी आहे, हा मानव जो आहे, हा मानव जंगलावर आक्रमण करत आहे. हे सगळी बाबी आपल्याला पार्श्वभूमी आवश्यक आहे अभ्यासनं, कारण याच्याशिवाय आपल्याला अनेक प्रकारच्या चर्चाला विराम बसणार आहे की हा आला कुठून आणि याला पार्श्वभूमी काय. या सगळ्या चर्चाला आपल्याला आज विराम बसवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण अर्थव्यवस्थेवर लगेच जाणार आहोत की बघा काय म्हटलं होतं जागतिक आरोग्य संघटनेनं 28 वर्ष आधी आणि 600 पानाच्या या अहवालामध्ये. तो सहज आपल्याला अहवाल नेटवर मिळतोय की या अहवालामध्ये म्हटलं होतं की माणसं जे आहेत ते जंगलावर आक्रमण करत आहेत, जंगल आकुंचन पाहत आहेत आणि जंगलातील प्राणी शहराकडे येत आहेत, जंगलातील जे प्राणी आहेत ते शहराकडे येत आहेत, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या अहवालामध्ये वाचायला मिळतं. आणि या प्राण्यासोबतच जंगलातील अनेक प्रकारचे विषाणू जीवाणू देखील या पृथ्वीवर येत आहेत, मानवाच्या वस्तीवर येत आहेत आणि त्यांना मात्र या विषाणू जे आहेत हे माणसाला त्रासदायक ठरू शकतात. त्या विषाणूचा लागण जर माणसाला झाली तर अनेक प्रकारच्या लोकांवर त्याचे इम्पॅक्ट होऊ शकतात, लाखो लोक बळी जाऊ शकतात, असं 28 वर्ष आधी जागतिक आरोग्य संघटना आपल्याला सांगते. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर अनेक प्रकारचे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जो एड्स नावाचा रोग आहे तो देखील माकडापासून आला असं जागतिक आरोग्य संघटना मान्य करते. त्यामुळे अनेक ज्या प्राण्यापासून जे रोग येत आहेत, जे विषाणू वगैरे येत आहेत, ज्यामध्ये इबोला असेल किंवा कोरोनाच्या आधीचं जे रूप सार्स जे असेल किंवा स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल आणि आताचा हा कोरोना सुद्धा असेल, हे काय सगळे जंगलातून आलेल्या विषाणूची देणगी आहे असं आपल्याला अनेक प्रयोगशाळेमधून सिद्ध झालेलं आहे. तो अजूनही मानव निर्मित आहे किंवा नाही आहे याविषयी मात्र अजूनही अमेरिका किंवा जागतिक व्यापार संघटना किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रयोगशाळेने असं सांगितलेलं नाही आहे की तो मानव निर्मित आहे. त्यामुळे आपल्याला आताच्या वैज्ञानिक अभ्यासाचा आधार घेऊन आपल्याला सध्या तरी हे स्टेटमेंट करता येईल की हा प्रामुख्याने प्राण्यांमधून आलेला एक विषाणू आहे आणि तो विषाणू मानवाच्या हस्तक्षेपाने तो मोठ्या प्रमाणामध्ये फैलवला किंवा पसरला गेलेला असू शकतो. आता याच्यामध्ये काय झालं की महत्वाचं म्हणजे की कोरोना आणि या हवामान बदलाचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण हवामान बदलासाठी काय लागते की महत्वाचं म्हणजे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये जगात सुरू आहे. जसजशा प्रकारच्या माहिती तंत्रज्ञानाचं युग वाढत आहे, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज येत आहेत, त्या इंडस्ट्रीजमुळे त्या सगळ्या बाबींमुळे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामधून वैश्विक तापमान वाढीची देखील समस्या झालेली आहे. म्हणजे 350 ppm पार्ट्स पर मिलियन एवढं कार्बन संहितेची जागतिक पातळी आपल्याला आलेली अशी देखील दिसून येते. आणि कोरोना पूर्व काळामध्ये सामान्यतः 420 पर्यंत ती गेली होती. म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं आणि हे जर थांबवलं गेलं नाही तर तापमान वाढीमुळे अनेक मोठ्या प्रकारे बदल हे पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळू शकतात. ते रोगाच्या संदर्भात असतील, ते अनेक घटकांच्या स्वरूपामध्ये असतील. आता ही सगळी छोटी पार्श्वभूमी आपण पाहिल्यानंतर महत्वाचं आहे की हा जो चीन आणि अमेरिका जो देश आहे, या चीन आणि अमेरिकेच्या देशामध्ये आपल्याला गावापातळीवर आणि तालुक्यात सगळ्या आपण चर्चा करत आहोत तेव्हा आपल्याला असं अनेक लोकांच्या चर्चेतून आपल्याला पाहायला मिळते की आपण म्हणतो की चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये एक जागतिक महासत्ता व्हायचा आहे आणि
त्यामुळेच देखील या चीननं स्वतः हा विषाणू तयार केला असेल आणि तो विषाणू अनेक देशांमध्ये पाठवला असेल अशी शक्यता देखील काही अभ्यासकांनी वर्तवली आहे. आणि मी जे काही 11-12 अभ्यासल्या त्याच्या आधारावर देखील काही लोकांचं देखील आपल्याला म्हणणं आहे, ज्याच्यामध्ये EPWचे देखील काही आर्टिकल्स आहेत की त्या EPWच्या एकूण 6 आर्टिकल मधल्या काही आर्टिकलमध्ये देखील अशी शक्यता काही अभ्यासकांनी वर्तवली आहे की हा विषाणू जरी हा मानवनिर्मित नसेल परंतु याला एक वेपन म्हणून, याला एक शस्त्र म्हणून चीनने उपयोग केलेला असू शकतो जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा फैलाव करण्यासाठी, पसरवण्यासाठी, असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी की या चीनच्या संदर्भामध्ये जे वुहान शहर आहे आणि या वुहान शहराच्या संदर्भामध्ये मुख्यत्वे की डिसेंबर 2019 मध्ये याची लागण मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये झाली आणि डिसेंबर 2019च्या अगोदर, डिसेंबर 2019 जरी ही आकडेवारी आपल्याला ही किंवा वर्ष येत असलं तरी देखील महत्वाचं म्हणजे त्याच्या अगोदर देखील कुठं ना कुठं अशा प्रकारची चर्चा होत होती, अमेरिका असो किंवा चीन असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास करणाऱ्या संस्था असो की चीनमध्ये काहीतरी असं प्रयोगशाळेमध्ये घडतंय आणि ते मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, त्याच्यामुळे काहीतरी प्रिकॉशन आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला पाहिजेत होती. परंतु महत्वाचं म्हणजे की फक्त एकच देश आंतरराष्ट्रीय पातळीवर जो महत्वाची होता तो म्हणजे व्हिएतनाम होता की ज्या व्हिएतनामने WHOच्या अगोदर देखील चांगले पावले उचललेले दिसून येतात. आणि या व्हिएतनामने महत्वाचं म्हणजे की WHOने जे सांगितलं की मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रिकॉशन घ्या, हे सांगण्याच्या अगोदर व्हिएतनाम जो देश, छोटा देश आहे, जो 9 कोटी लोकसंख्या असणारा देश आहे, 9,70,00,000 म्हणजे 10 कोटीच्या आसपास असणारा हा छोटा देश आहे, मात्र या देशाने कोरोनावर पूर्ण नियंत्रण आणलेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर पूर्ण नियंत्रण या व्हिएतनाम सारख्या छोट्या देशाने आणलेलं आहे. म्हणजे एक त्याची सेन्सिटिव्ह जी होती त्याची जी तीव्रता होती ह्या आजाराची, या तीव्रता अनेक देशामध्ये महत्वाचं आहे की याची तीव्रता कमी अधिक प्रमाणामध्ये ते फैलवत होती. आणि चीन जो होता हा चीन महत्वाचं म्हणजे की या वुहान नावाच्या या शहरामधून मुख्यत्वे वुहान आणि इतर जे प्रदेश असतील, इतर जे प्रांत असतील चीनचे, तर त्याच्यामधून तब्बल त्या डिसेंबर 2019 नंतर, मी म्हणतोय डिसेंबर 2019 नंतर तब्बल 4,30,000 लोक अमेरिकेमध्ये गेले. म्हणजे जे विमान वाहतूक होती ती विमान वाहतूक अजूनही बंद नव्हती आणि विमान वाहतुकी संदर्भामध्ये जे मानव जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता आणि त्याच्यामुळे हा जो एक संसर्ग ज्याला पॅन्डेमिक म्हटलेला आहे की ज्याला मराठीमध्ये संसर्गजन्य आजार, साथीचा आजार जो म्हटला जातो की एका माणसापासून दुसऱ्याला लागतो, आणि त्याच्यामुळे 4,30,000 लोक अमेरिकेमध्ये गेले अशी आपल्याला आकडेवारी देखील मिळते. आणि याच्यामधले 5,000 इटलीत आणि काही युरोपात मध्ये देखील गेले. दुसरं महत्वाचं आहे की इटलीमध्ये एक लोंबार्डी नावाचं प्रांत आहे आणि या लोंबार्डी नावाच्या प्रांतामध्ये हा जो इटली आहे, हा इटली चीन मधल्या चामड्याच्या कच्च्या मालावर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे आणि याचा दोघांचा व्यवहार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे 1,00,000 चीनी या लोंबार्डी नावाच्या शहरामध्ये होते आणि त्याच्यामुळे या इटलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला झालेला दिसून येतो. असं एकंदरीत इथे या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. आता महत्वाचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जेव्हा पाहतो की अशा प्रकारचं हे सगळी याला पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते, परंतु जगामध्ये या अर्थव्यवस्थेवर या कोरोनाचा काय परिणाम झाला हा जर आपण पाहिला तर तेव्हा काही अभ्यास आपल्याला जे महत्वाचे, ज्याच्यामध्ये साधना मासिकामधले काही चांगले आर्टिकल्स मला मिळाले, त्यानंतर EPW मधले काही आर्टिकल मिळाले, काही WHO देखील काही नेटवर चांगले आर्टिकल मिळाले आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करून एक महत्वाचं विश्लेषण मी करण्याचा इथं प्रयत्न करतोय की ज्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला IMF म्हटलं जाते, या IMF ने काय केलं की गेल्या 100 वर्षातील म्हणजे सगळ्यात पहिली जी जागतिक महामंदी आली ती 1929 ला आली आणि या जागतिक महामंदीचं विश्लेषण करण्याचं कारण म्हणजे की आताची जी कोरोनाचं जे संकट ओढवलेलं आहे आणि या अंतर्गत हे 1-2 वर्षात सांभाळेल की नाही सांभाळेल असं निश्चित आजही अभ्यासक सांगण्याच्या तयारीत नाही आहेत किंवा तेवढं धाडस करत नाही आहेत. कारण याचं विश्लेषण IMF सारखी किंवा WB किंवा वर्ल्ड बँक किंवा WHO आणि WTO ज्या आंतरराष्ट्रीय सगळ्या संघटना आहेत, या संघटना याची तीव्रता लक्षात घेऊन काय म्हणत आहेत, IMF काय म्हणत आहे की 100 वर्षातली सगळ्यात मोठी ही मंदी असणार आहे. म्हणजे एवढी मोठी मंदी असणार आहे असे एक सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. दुसरं महत्वाचं आहे की या
अरिष्टाच्या विषयी जेव्हा आपण चर्चा करतो तर या अरिष्टामध्ये महत्वाचं की आता आपल्याला लेटेस्ट 2008 ला एक मंदी आपल्याला अमेरिकेमध्ये दिसून आली, जे तिथं होम लोन दिल्यामुळे होम लोन परत मिळाले नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या बँकावर इम्पॅक्ट पडला. ह्या सगळ्या बाबी आपल्याला 2008 मध्ये दिसून आल्या. परंतु 2008 मध्ये जे रिसेशन आलं होतं, या रिसेशनला काही अभ्यासकांनी ग्रेट रिसेशन याच्यासाठी म्हटलं कारण अमेरिकेसोबत अनेक देशाच्या अर्थव्यवस्था ह्या जुळलेल्या होत्या आणि त्या अंतर्गत 2008चे संकट एवढं मोठं राहिलं नाही. मात्र त्याची तुलना आपल्याला 1929 सोबत करता येणार नाही, कारण 1929च्या जागतिक महामंदीचा परिणाम अमेरिका आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य देशासोबतच अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. मायनस मध्ये आपल्याला त्याचा ग्रोथ पाहायला मिळाला जीडीपीचा, तो आपण आकडेवारी समोर देतच आहोत. याच्यामध्ये बघा की 1929 ला जी जागतिक महामंदी आली होती तेवढी गंभीर परिस्थिती देशावर येऊ शकते असे अनेक अभ्यासक म्हणत आहे. ही जर परिस्थिती आपण जर आटोक्यात आणली नाही तर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डिप्रेशन जेव्हा आपण असं म्हणतो, याच्या संदर्भामध्ये 3 शब्द मला इथं विश्लेषण करावेसे वाटतात की याच्यामध्ये बघा की जेव्हा जीडीपी ज्याला म्हटलं जातं, जे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना थोड्या विषयाची निश्चित माहिती असणार की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे देशांतर्गत स्थूल जे उत्पादन असतं त्याला जीडीपी म्हटलं जातं. जेव्हा ते पैशात व्यक्त केलं जातं तेव्हा त्याच्यावरून आपल्या देशामध्ये किती पैसा आहे, जीडीपी किती आहे ते देखील काढलं जातं. देशातलं उत्पादन याच्यावरून लक्षात येतं. या जीडीपीचा आणि या रिसेशनचा आणि या डिप्रेशनचा डायरेक्ट संबंध असतो की जेव्हा या रिसेशनच्या संदर्भामध्ये 3 शब्द आपल्याला आधी समजले तर लक्षात येईल की ही कोरोना नंतरची अर्थव्यवस्था सामान्यतः आपली कशा पातळीवर असू शकते. आपला जेव्हा जीडीपी वाढीचा दर जो आहे तो जीडीपी वाढीचा दर बनतोय, मी जीडीपी नाही, इथं लक्षात घ्यायचं. जीडीपी वेगळा आणि जीडीपी वाढीचा दर वेगळा. जीडीपी म्हणजे डायरेक्ट तेवढं उत्पादन किंवा तेवढे पैसे, तेवढं उत्पन्न. जीडीपी वाढीचा दर म्हणजे उत्पादन वाढीचा दर. आता जेव्हा उत्पादन वाढीचा दर जो आहे म्हणजे या जीडीपी वाढीचा दर जो आहे तो जर कमी होत असेल म्हणजे 8%, 8%वरून 5% झाला, 5%वर अजून कमी झाला, असं जर होत असेल तर त्याला अर्थशास्त्रामध्ये स्लो डाऊन असं म्हटलं जातं. अनेक पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतं. परंतु जेव्हा देशाचा जीडीपी वाढीचा दर जर निगेटिव्ह झाला असेल म्हणजे निगेटिव्ह होत असेल आणि चक्क जीडीपी वाढीचा दरच नाही तर आता जीडीपी जर कमी होत असेल, उत्पादनच जर कमी होत असेल आणि हे उत्पादन कमी होण्याची प्रक्रिया तब्बल 6 महिने टिकत असेल तर तेव्हा त्याला रिसेशन आलं असं म्हटलं जातं. इथपर्यंत देखील अर्थव्यवस्था सहन करू शकते मित्रांनो. मात्र इकॉनॉमिक स्लोडाऊन आणि रिसेशन यापेक्षाही एकदम महत्वाचा जो फेज आहे, वाईट स्थिती आहे, ती म्हणजे डिप्रेशन आहे. आणि डिप्रेशन म्हणजे ती ज्याला मंदी म्हटल्या जाते आणि त्याचं रूपांतर महामंदीमध्ये जेव्हा होते तर ती महामंदी प्रामुख्याने जेव्हा जीडीपी वाढीचा दर मात्र आता पर्सेंटेज मध्ये राहत नसून तो एका पॉईंटच्या खाली जातो आणि तो -10% होतो किंवा त्याही पेक्षा खाली जाऊन सतत 3 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत जर अशी स्थिती राहिली तर ती 1929 सारखी जागतिक महामंदी ठरू शकते. म्हणजे हा जो कोरोना आहे हा जर वेळीच आटोक्यात आला नाही, या 2020 पासून जर आपण एका वर्षामध्ये जून 2021 पर्यंत जर याला आटोक्यात आणलं नाही तर मुख्यत्वे हा काबूत राहणार नाही. आणि ही जी स्थिती अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 वर्षापासून जर अर्थव्यवस्थेवर 10 वर्षापर्यंत जर इम्पॅक्ट झाला तर हा जागतिक महामंदीमध्ये रूपांतर होऊ शकते. परंतु आपल्या सरकारसमोर किंवा अनेक अभ्यासकांसमोर, आंतरराष्ट्रीय संस्थांसमोर आता आव्हान आहे की याला जागतिक महामंदीमध्ये रूपांतर करू द्यायचं नाही, अशा प्रकारचं आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे की बेरोजगारीची टक्केवारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढते की बेरोजगारीची टक्केवारी या डिप्रेशनमध्ये 25 ते 30% राहू शकते. आणि त्यानंतर जेवढी वाईट अवस्था प्रामुख्याने आपल्या देशावर येणार नाही, आपल्या जगावर येणार नाही अशी आपण काळजी बाळगू, आपण अशी या संदर्भामध्ये तेवढं प्रिकॉशन आपण आपल्या लेवलवर आणि जागतिक पातळीवर घेऊया. महत्वाचं म्हणजे की या 1929 मध्ये तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. अमेरिका किंवा ब्रिटन सारखे अनेक डेव्हलप जे देश होते त्या देशांचं अर्थव्यवस्था सगळ्या जगावर तेव्हा देखील ताबा होता. आणि तेव्हा फ्रान्स सारखा देश असेल किंवा जर्मनी असेल किंवा युरोपमधले अनेक देश असतील त्यांच्या सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जे जीडीपी होता हा मायनसमध्ये होता. आणि महामंदीमध्ये 25% बेरोजगारी राहते एवढं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं महत्वाचं की आज जर अमेरिकेचं जर आपण चित्र जर पाहिलं तर तिथं तब्बल 33% बेकारी आहे. आणि ही काही साधी गोष्ट नाही. अमेरिका ज्याला आपण बलाढ्य देश म्हणतो, जगातला 1 नंबरचा देश म्हणतो, आणि या देशामध्ये 33% बेरोजगारी आहे
अशी स्थिती आजची आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये आज जी बेरोजगारी आहे ती 24% बेरोजगारी आहे. आणि त्यामुळं सध्या जी बेरोजगारी आहे किंवा सध्या जी आर्थिक स्थिती आहे या आर्थिक स्थितीमध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपण डिमांड पूल इन्फ्लेशन ज्याला म्हटलं जातं, अर्थशास्त्रामध्ये कॉस्ट पुश इन्फ्लेशन ज्याला म्हटलं जातं, या अंतर्गत ज्या बाबी होतात की ज्यामध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने बेरोजगारी येतं आणि बेरोजगारी आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा राहत नाही म्हणून त्यांचं उपभोग कमी होतं आणि उपभोग कमी झाल्यामुळे मागणी कमी होते आणि मागणी कमी झाल्यामुळे कंपन्यांमधून उद्योगामधून पुरवठा कमी होतो आणि म्हणजे याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हटलं जातं. मात्र आजची स्थिती ना डिमांड पूलची आहे ना कॉस्ट पूलची आहे. आजची स्थिती जी आहे ती मागणी आणि पुरवठा दोन्हीच्या दृष्टिकोनातून वेगळी स्थिती आहे. कारण आज जी स्थिती आहे मुख्यत्वे आज डिमांड आणि पुरवठा देखील ठप्प झालेला आहे, मागणी देखील नाही आहे, लोकांची मागणी नाही आहे. कारण बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ही बेरोजगारी जी आपण आकडेवारीद्वारे सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो ही आपल्याला आकडेवारी मिळते, मात्र अशी बेरोजगारी आहे की जी बेरोजगारी आकडेवारीद्वारे मिळत नाही. आणि ती बेरोजगारी म्हणजे की अनऑर्गनाइज सेक्टरमधली बेरोजगारी की जी आज पाहतो आपण लोंढेच्या लोंढे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. हे जे लोक आलेले होते हे लोक स्वतःहून आलेले नव्हते, रोजगाराच्या शोधात आलेले होते आणि हे रोजगाराच्या शोधात आल्यामुळे हे लोक काही ना काही छोटे मोठे उद्योग करत होते आणि त्यामुळे हे लोक आता आपापल्या गावी गेले. हे जे बेरोजगारीचे संकट आहे आकडेवारीमध्ये मोजता येणार नाही किती लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार. त्यामुळे अशा स्थितीमध्ये मुख्यत्वे आपण जेव्हा पाहतो की तेव्हा हे सगळं संकट जे आलेलं आहे याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्यत्वे अमेरिकेमध्ये 4.7 कोटी लोकांच्या नोकऱ्या जातील आणि बेकारी अजून वाढेल असं अर्थतज्ञ किंवा अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर या भारतासारख्या देशामध्ये मुख्यत्वे आपण म्हणतो की आता आउटसोर्सिंगला मोठं चालना मिळेल असं आपण अनेक चर्चा अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. मात्र आपल्याला वस्तुस्थिती आधी पाहावं लागेल की खरंच चीन सारखी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला काय आवश्यक आहे आणि भारतामध्ये कुठल्या संभाव्यता आहेत आणि भारताच्या कुठल्या प्रकारच्या निगेटिव्ह बाबी आहेत किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या अजूनही भारतामध्ये कमकुवत आहेत आणि त्याच्यामुळे आपण चीनची बरोबरी करण्यात कुठं कमी पडू शकतो या बाबी आपल्याला देखील पाहायला पाहिजेत. की महत्त्वाचं म्हणजे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या बाबींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं दिसून येतं की आपण थोडंसं भारतीय अर्थव्यवस्थेवर आता आपण थोडंसं येणार आहोत की या भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण थोडंसं मी एक जास्त खोलात न जाता काही टिपिकल आकडेवारी देऊन डायरेक्ट आजच्या स्थितीवर आणून तुम्हाला सोडेल की भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 47च्या नंतर 1980 पर्यंत मुख्यत्वे म्हणजे 1980 पर्यंत भारतामध्ये लायसन्स राज होता, विशिष्ट उद्योगाचं प्राबल्य होतं. आणि या काळामध्ये मुख्यत्वे काय दिसून आलं की 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 80 पर्यंत सगळं काय करायचं, उद्योगाला भर द्यायचं की शेतीला, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि इथं आर्थिक वाढीचा जो दर होता हा GDP वाढीचा दर हा किमान जेमतेम 3.5% होता. आणि भारतीय अर्थविश्वाच्या इतिहासामध्ये त्याला हिंदू ग्रोथ रेट असं उपहासात्मक म्हटलं गेलं. मात्र यानंतरचा जो कालावधी होता की याच्यामध्ये 1991 म्हणजे ज्याच्या 1991ला जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी चलन आपल्याकडे कमी होतं, दुसऱ्या देशातून वस्तू आणायच्या होत्या, परकीय चलन कमी होतं. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला दुसऱ्या देशाशी साटेलोट करावं लागलं, आपल्याला जागतिकीकरण घ्यावं लागलं. आणि या कार्यकाळामध्ये महत्त्वाचं काय आहे की जागतिकीकरणाच्या पहिल्या दशकामध्ये म्हणजे 1991 पासून तर 2001 मध्ये 7 ते 8% आपल्याला GDP पाहायला मिळाला. आणि महत्त्वाचं म्हणजे की परदेशी कंपन्या आल्यामुळे या लोकातल्या अकुशल लोकांना रोजगार, कुशल लोकांना रोजगार सगळा मिळत गेल्या. मात्र भारतामधले जे लघु आणि कुटीर उद्योग होते या लघु आणि कुटीर उद्योगाला आपण चांगल्या प्रकारचं सांभाळू शकलो नाही किंवा शेतीसारखा अर्थव्यवस्थेवर महत्त्वाचा जो क्षेत्र आहे त्या शेतीसारख्या याच्या क्षेत्रावर निगेटिव्ह परिणाम जाणवला. आणि WTO असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे प्राबल्य असणारे देश आहे या देशामध्ये भारताच्या शेतीला इतकं मानपान किंवा इतक्या प्रकारचं महत्त्व दिलं गेलं नाही इतर देशाच्या सारखं. आणि त्याच्यामुळं शेतीवर त्याचा निगेटिव्ह परिणाम ह्या जागतिकीकरणाचा झाला आपल्याला निरपेक्षपणे म्हणता येईल. त्यानंतर या GDPच्या कार्यकाळामध्ये या जागतिकीकरणाच्या कार्यकाळामध्ये नोकऱ्याच्या संदर्भामध्ये दिसून आलं की फक्त 1.3%नीच नोकऱ्या ह्या वाढलेल्या होत्या. GDP वाढत होता मात्र 7-8%ने जरी GDP वाढत असणार मात्र नोकऱ्यांचं प्रमाण तरी देखील नव्हतं.
आपल्याला जर दर 5 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर श्रम मंत्रालय आकडेवारी द्यायला तयार नाही आहे, परंतु आपल्याला अनेक अभ्यासकांच्या मते किंवा CSO किंवा NSSO जी आकडेवारी मिळते त्याच्या आधारे आपल्याला पाहायला मिळतं की भारतातली शिक्षणाची व्यवस्था फार दयनीय अवस्था आहे आणि या दयनीय अवस्थेमध्ये आता आपल्याला चांगल्या प्रकारच्या योजना राबवल्याखेरीज या अशा संकटांना आपल्याला तोंड देता येणार नाही. हे सगळं आपण विश्लेषण पाहिल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की भारताच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा विचार करतो तर तेव्हा आपण मोठमोठ्या आज गोष्टी करतो की भारताला मोठी संधी आहे. एक चीन सारख्या देशामधून अनेक कंपन्या भारतामध्ये येऊ शकतात, तसे टीव्हीवर आपल्याला काही चॅनलवर असं भासवलं देखील जात आहे. अनेक लिखाणामधील देखील तसं पाहायला मिळत आहे. आउटसोर्सिंग केल्या जात आहे. भारतामध्ये मेड इन इंडिया अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहे. उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्राला मोठी संधी आहे. ह्या सगळ्या बाबी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु मला एक महत्त्वाचं म्हणायचं आहे की जगामध्ये ज्या 30 गलिच्छ वस्त्या आहेत, आकडेवारी माझ्याजवळची नाही आहे, या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास आहे की 30 ज्या जगातल्या गलिच्छ वस्त्या आहेत त्यामधल्या 22 गलिच्छ वस्त्या ह्या भारतातल्या आहेत. इतकं विदारक चित्र आहे मित्रांनो की जगामध्ये ज्या एकूण स्लम ज्या एरिया आहेत, स्लम ज्या वस्त्या आहेत त्याच्यामधल्या 22 गलिच्छ वस्त्या भारतात आहेत. आरोग्याचा सुमार दर्जा आहे हे मान्य करावं लागेल. आपला भारत देश आहे. आपला भारत देश असूनही आपल्याला या ज्या गोष्टी आहेत ह्या नाकारून चालता येणार नाही. याच्यावर महत्त्वाचं म्हणजे की बघा की आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो की भारतातली आरोग्य व्यवस्था कशी आहे, याच्या संदर्भामध्ये माझे वरिष्ठ मित्र अच्युत गोडबोले सरांचं विश्लेषण देखील अनेक त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर देखील त्यांची जी आकडेवारी आहे ते देखील मला मानावीशी वाटते की जे अनेक अभ्यासकांची देखील आकडेवारी आणि अनेक जे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधून जी आकडेवारी प्राप्त झाली त्याच्यामधून बघा की भारतातली आरोग्य व्यवस्था अवलंबून कशावर असते ही महत्त्वाचं आहे. की साध्या शब्दामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर ही अवलंबून असते देशामधल्या हॉस्पिटल्सवर, त्याच्यामधल्या उपकरणांवर, त्याच्यामधल्या असणाऱ्या डॉक्टर्सवर, नर्सेसवर आणि औषधोपचारवर, त्याच्यात होणाऱ्या संशोधनावर आणि ॲम्ब्युलन्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टीवर अवलंबून असते. मात्र या सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत काय, पुरेशा आहेत काय, तर अजूनही आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. मी पुढे जे आकडेवारी सांगणार आहे हे सगळे आकडेवारी आपल्याला अवाक करून सोडणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या चर्चांना विराम मिळणार आहे की आपण कशा बाबतीत कमी आहोत आणि आपल्याला अजून काय करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा की आपल्याकडे जी आरोग्य सेवा आहे ही आरोग्य सेवा प्रामुख्याने 3 स्टेजमध्ये आहे. ती म्हणजे एक सब सेंटर ज्याला SC म्हटलं जाते, सब सेंटर. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर ज्याला म्हटलं जाते, ज्याला PHC म्हटलं जातं, आणि त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर ज्याला CHC म्हटलं जातं. अशा 3 पातळीवर भारतातली आरोग्य व्यवस्था चालते. आणि 2016 साली जी आकडेवारी प्राप्त झाली त्या आकडेवारीनुसार सब सेंटर जे आहेत तर ते 20%, प्रायमरी हेल्थ सेंटर 23, कम्युनिटी हेल्थ सेंटर 32%. हे टक्के कशाचे आहेत की इतकी % अजूनही या सेंटरची कमतरता आहे. म्हणजे अजूनही 20% सब सेंटर आपल्याला कमी आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्याच्या सोयी देखील फार पाहिजे तशा नाही आहेत. अजून विकासाच्या मार्गावर आपण आहोत, अजून आपल्याला त्याची व्याप्ती वाढवावी लागणार. दुसरं महत्त्वाचं आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची देखील आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली. त्याच्या अंतर्गत आपल्याला 31 मार्च 2017 पर्यंत भारतामध्ये 1000 लोकसंख्येप्रमाणे दर 1000 लोकसंख्येप्रमाणे 0.62 डॉक्टर्स होते. म्हणजे किती लोकसंख्येमागे किती डॉक्टर असावे, किती लोकसंख्येमागे किती पोलीस असावे, किती लोकसंख्येमागे किती प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, याचं कुठंतरी गणित असणार. ते गणित मात्र भारतामध्ये अजूनही जुळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की किमान हे प्रमाण 1000 लोकसंख्येमागे एक तर डॉक्टर असावा, तर भारतामध्ये ते प्रमाण नाही आहे. आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या नुसार देखील काय म्हटलेलं आहे की जुलै 21 मध्ये आकडेवारी त्यांच्या नियतकालिकामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये मिळालेली आहे की 2017च्या आकडेवारीमध्ये जर जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार जेव्हा आपण काढतो तर ऑस्ट्रेलियामध्ये 3.374 म्हणजे 4%च्या आसपास, म्हणजे 1000 लोकसंख्येमागे 4 डॉक्टरची संख्या आहे. भारतामध्ये एक देखील नाही आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये, चीनमध्ये
देखील 1.5% आहे. त्याच्यानंतर फ्रान्स, जर्मनी, रशिया, अमेरिकेमध्ये 1000 लोकसंख्येमागे 3 डॉक्टर आहेत. 2.5 किंवा 3 डॉक्टरपर्यंत आहे. अशी जी संख्या असेल तर अजूनही भारतामध्ये किती डॉक्टरची कमी आहे हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता जे कोरोनाचं संकट ओढवलेलं आहे, सगळी जबाबदारी ही रूल्स अँड रेग्युलेशनवर म्हणजे या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेवर पडलेली आहे, आरोग्याच्या या डॉक्टर्सवर पडलेली आहे. आणि त्यांची संख्या जर कमी असेल तर फार भीषण परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की या भारतामध्ये जे आपण जर आकडेवारी जर पाहिली तर इथं बालमृत्यूचं प्रमाण, त्याच्यानंतर स्त्रियांचं प्रमाण, प्रसूतीचं प्रमाण, 1 लाख प्रसूती मागे 130 माता ह्या अजूनही चक्क मरतात. त्यांना योग्य सुविधा मिळाल्या नसल्यामुळे रस्ता नाही आहे, गावातून जायला सडक नाही आहे तर डॉक्टराची संख्या नाही आहे. जिल्हा आरोग्य केंद्र किंवा तालुक्या पातळीवर जे केंद्र आहेत प्राथमिक आरोग्य, इथली सगळी परिस्थिती ही विदारक आहे. आपल्याला या सगळ्या बाबीमध्ये सुधारणा केल्याखेरीज आपल्याला बाकीच्या मोठ्या गोष्टी करता येणार नाही. चीन सारखा जो देश आहे इतक्या सगळ्या लोकसंख्येला पचून पुढे जातोय, हा का बरं? कारण हा चीनची प्रगती हे नुसतं 11.5 वर्षातली प्रगती आहे. 11.5-12 वर्षामध्ये हा चीन जो देश आहे याने इन्फ्रास्ट्रक्चरवर आधी पूर्णपणे चांगल्या प्रकारे खर्च केला. तिथलं प्रत्येक येणारं गव्हर्नमेंट जे आहे ते पहिले इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करते. शिक्षणाची स्थिती चांगली, आरोग्याची स्थिती चांगली, त्यानंतर रस्त्यांची स्थिती चांगली, विजेची स्थिती चांगली, कधीही तिथं लाईन जात नाही, वीज जात नाही. अशा सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण पूर्ण केल्या नाही तर आपल्याला मोठा पल्ला अजूनही गाठता येणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या बाबींमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं दिसून येते की नुसतं आरोग्यच नाही तर या आरोग्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की हे आरोग्यच असं नाही तर या शिक्षणाची स्थिती देखील फार विदारक आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं की आरोग्यावर खर्च हा किमान 5% करायला पाहिजे, मात्र हा फार कमी आहे. हा 2.3 अशा काहीतरी रेंगाळतो आहे. पाहिजे तेवढा अजूनही GDPच्या किती प्रमाणात खर्च करायला पाहिजे याचं काही निकष जुळत नाही. मॅनिफेस्टो अनेक लोकांचे जाहीरनामे येतात, अनेक राजकीय पक्षांचे जाहीरनामे येतात. प्रत्येक पक्ष म्हणतो की आम्ही विज्ञान तंत्रज्ञानावर खर्च करू, आम्ही आरोग्यावर खर्च करू, शिक्षणावर. मात्र अजूनही पैसा हा ज्या गोष्टीवर पाहिजे त्या गोष्टीवर खर्च होत नाही आहे. आणि भारत सरकारनं प्रामुख्याने आपण जर आकडेवारी जर पाहिली तर 1966ला कोठारी कमिशन आलं. आणि आपण आता शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोडक्यात बघू आणि त्याच्यानंतर काय परिणाम, किती भीषण परिणाम याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि मिळणार आहे त्या सगळ्यांविषयी आपल्याला माहिती मिळाली. बघा की 1966 मध्ये कोठारी कमिशन नेमलं होतं. कोठारी कमिशन हे शिक्षण आयोग होता. या शिक्षण आयोगाचे जे चेअरमन होते, जे त्या कोठारी जे होते DS कोठारी, या DS कोठारीनं काय म्हटलं होतं की भारतामध्ये जर आंतरराष्ट्रीय पातळीच्या लेवलचं जर आपल्याला आपले विद्यार्थी तयार करायचे असतील तर भारताने किमान GDPच्या म्हणजे देशाच्या उत्पन्नाच्या 6% खर्च हा आपल्या गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. कोठारी कमिशनच नाही म्हटलं तर 1998 मध्ये ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असे ते अमर्त्य सेन यांनी मोठ्या प्रमाणात वेलफेअर इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये योगदान दिलेलं आहे, कार्य केलं आहे. त्यांनी देखील महत्त्वाचं जे विश्लेषण केलेलं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षणावर, बेसिक शिक्षणावर खर्च करायला पाहिजे. आणि ह्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये 2017-18 मध्ये आपण 2.7% एवढा आपण खर्च करतो. दुसरं महत्त्वाचं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मी पहिले पूर्ण विश्लेषण माझं करतो आणि नंतरच्या एका 10 मिनिटांमध्ये सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. की याच्यामध्ये बघा की या सगळ्या बाबीमध्ये आपण सगळे जेवढे रिपोर्ट्स पाहतो की ज्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरचं खर्च कमी असल्यामुळे आज आपल्याला ही स्थिती पाहायला मिळत आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देश की ज्या देशामध्ये ट्रम्प सरकारने प्रामुख्याने तिथली जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीतल्या बंदरावरची अशा प्रकारची त्यांनी सुविधा केल्या होत्या की लोकांना 2 लाख लोकांना ॲट ए टाइम बेड्स उपलब्ध होतील आणि त्याच्यासाठी मिलिटरीचा उपयोग करून तशा प्रकारची सुविधा ते देऊ शकतील. आणि व्हेंटिलेटरची संख्या ही सगळं अमेरिकेसारख्या देशाला ते नाकीनऊ येत आहे. कारण इतका परिणाम होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. कारण ही सगळं आंतरराष्ट्रीय पातळीवर झगड्याच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा एक खेकळा प्रवृत्तीच्या विकासाच्या दिशेने देखील म्हणा की मला पुढे जायचं या उद्देशाने म्हणा की अमेरिका किंवा चीन या सगळ्यांच्या भांडणामध्ये की अमेरिकेमध्ये प्रेसिडेंटशाही आहे आणि तिथल्या स्थानिक जे सरकार आहे ते स्थानिक सरकार प्रेसिडेंटशाहीच्या काही लोक विरोधात आहे. आणि त्यामुळे देखील काही लोकांनी सॅनिटायझरचा म्हणा किंवा काही 995 जे NH मास्क जो आहे
दर्जेदार त्याचं देखील साठवणूक केलेली आहे अशी देखील आकडेवारी मिळते. म्हणजे सामंजस्यरित्या देखील अमेरिकेसारख्या देशामध्ये दिसून आलं नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक राज्य हे वेगळ्या प्रकारचा निर्णय घेताना देखील दिसून आलं. आणि त्याच्यामुळं अशा बलाढ्य देशामध्ये ही जर स्थिती असेल तर भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्याची ह्या स्थितीमध्ये आपण कसं सावरलं जाऊ हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये भारतामध्ये जे लॉकडाऊन केलं हे फार चांगलं उचललेलं पाऊल होतं. मात्र या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये काही चुका सरकारकडून झाल्या, काही चुका सामान्य लोकांकडून देखील झाल्या. हे आपण मान्य करायला पाहिजेत. आपण एक घटक या नात्याने मान्य करायला पाहिजेत की ज्या अंतर्गत डिसेंबर 2019 मध्ये घडतं आणि कुठंतरी अशी वार्ता येत आहे तर डिसेंबरपासनं जानेवारी जाऊ देतात, मार्चपर्यंत जर आलं, मार्चमध्ये सगळं जर सुरळीत भारतामध्ये होतं तर आपण आंतरराष्ट्रीय विमाने बंद करू शकत होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर विमाने बंद केली असती तर आज शेतकऱ्यासारख्या किंवा ग्रामीण भागावर जो मजूर आहे की ज्याचा या कोरोनाशी काही संबंध नव्हता तो आज उपासमारीने मरू शकत नव्हता. शेतकऱ्याला त्याचा परिणाम त्याला भोगावा लागत शकत नव्हता. कारण हे सगळं जे आलं हे लोकांद्वारे आलेलं हा मानवी बॉम्ब आपल्याला म्हणता येईल की मानवी बॉम्बच होता की जो एकाला दुसऱ्याला लागतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यत्वे आपल्याला असं म्हणता येईल की आरोग्य व्यवस्था इतकी सगळी असल्यामुळे आपण थोडक्यात शेतीकडे जाऊ की शेतीच्या संदर्भामध्ये आलेलं आहे की इथं यांनी म्हटलं आहे की कृषीवर आधारित असणाऱ्या उद्योगाकडे तरुण वर्ग हा येणाऱ्या कार्यकाळामध्ये वळेल काय याच्या संदर्भामध्ये बघा की आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षणाचा संबंध डायरेक्ट नोकरीशी लावतो अशी स्थिती भारतामध्ये आहे. आज आपल्याला मान्य करावं लागेल 2016ची आकडेवारी आहे, त्याच्या आधीची देखील आकडेवारी की 100 मधले 52% ग्रॅज्युएट आर अनएम्प्लॉयबल. दे आर नॉट स्किल. ते काही कौशल्य प्रधान ग्रॅज्युएट नाही आहेत. PhD पर्यंतचं शिक्षण जे आहे भारतामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ते कुशलता प्रधान शिक्षण नसल्यामुळे त्यांना रोजगार नाही आहेत, रोजगाराच्या संधी गव्हर्नमेंट निर्माण करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये बेरोजगारीचं प्रचंड संकट आहे. शेतीचा जर विचार केला तर शेतीचा वाटा उत्पन्नामधला कमी आहे. कोरोनासारख्या अवस्थेमध्ये शेतीची बिकट परिस्थिती झालेली आहे. आज महत्त्वाचं म्हणजे की शेतीचा जो ऱ्हास पाहायला मिळालेला आहे हा शेतीचा ऱ्हास 1995 पासून झालेला आहे. म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण. मला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा विरोध करायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे जी आकडेवारी मिळाला, जो अभ्यास आहे तो मला मांडायचा आहे की 1995 नंतर आपल्याला आकडेवारी अशी मिळून आलेली आहे की 1, 2, 3 हजार 2000 नव्हे तर तब्बल 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या भारतामध्ये केलेली आहे. हे जगामध्ये कोण्याच देशामध्ये एवढ्या आत्महत्या पाहायला मिळाल्या नाहीत की जेवढ्या भारतामध्ये आलेल्या आहेत. शेतीची उत्पादकता कमी आहे, त्याला कारणे देखील अनेक आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या देखील गोष्टी केल्या जात आहे मित्रांनो. मात्र भारतामधल्या शेतीमध्ये जी सगळी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. अजूनही आपल्याला इस्रायल आपण करतो तशा प्रकारची शेती का करता येत नाही. शेती हा एक चांगल्या प्रकारचा उद्योग किंवा एक चांगलं का मानल्या जात नाही त्याला कारणे देखील तशी आहेत. कारण शेतीची तशी दुरावस्था ही सगळी परिस्थितीने झालेली आहे आणि याच्यामध्ये अर्ध बेरोजगारी, छुपी बेरोजगारी हे सगळ्या दिसून येतात आणि शेतीवर प्रचंड ताण आहे. त्याच्यामुळे हा जो ताण आज आपण म्हणू की खरंच शेतीकडे हा युवक वर्ग वळणार का. मात्र आपल्याला शेतीची तशी स्थिती आहे का आज. कारण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं अशी जी भाषा केल्या जाते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट जरी तुम्ही करणार म्हणजे आज त्याचं 100चं उत्पन्न जरी तुम्ही 2022 नंतर किंवा 2022 किंवा पुढं कधीतरी जेव्हा दुप्पट होईल मात्र तेव्हा महागाई ही किती वाढेल हे मित्रांनो आपल्याला पाहावं लागेल की खरंच जर महागाई जर 10%हून 20%, 20%हून 40% वाढली तर हे वाढलेलं उत्पन्न त्याला कमी पडणार. त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न दुप्पट करण्यापेक्षा त्याची उत्पादकता कशी वाढेल, तो आत्महत्या करणार नाही यासाठी त्याला एक आत्मसन्मानाने तो जॉब कसा तो करेल, तो व्यवसाय कसा करेल, तो एक चांगल्या प्रकारचा तो एक प्रतिष्ठेचा व्यवसाय म्हणून कसा करेल या संदर्भामध्ये आपल्याला जे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आहेत ते तात्काळ आपल्याला अवलंब करणे आणि त्या कुठल्याही विना अटीने आपल्याला मान्य करणे आणि शेतकऱ्याला तशी स्थिती आणून देणे, चांगला हुशार वर्ग हा शेतीकडे वळवणे ह्या त्याच्यावरच्या उपाय आपल्याला म्हणता येईल. दुसरं महत्त्वाचं की या कोरोनाच्या संदर्भामध्ये जी सध्याची जी आपल्याला परिस्थिती आहे ती सगळी आकडेवारी मला इथं सांगणं आवश्यक वाटते की उत्पन्नामध्ये भयानक विषमता भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण जागतिक महासत्ता या सगळ्या कागदावरच्या गोष्टी आपल्याला आहेत त्या आपल्याला संभाव्यता या देशामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. पोटेन्शियल आहे
मात्र इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागेल, शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल, आरोग्याचा दर्जा वाढवावा लागेल आणि ह्या सगळ्याचा दर्जा वाढवल्यानंतरच हा चीन सारखा देश एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकला, आंतरराष्ट्रीय पातळीवर इतक्या मोठ्या पाऊल तो उचलू शकला. भारताला हे जर करायचं असेल तर आज जर आपण म्हणू की भारताने चीनच्या वस्तू जर आपण घेणं बंद केल्या, आपण असं म्हणतो की चीनच्या वस्तूवर आपल्याला बहिष्कार टाकायचे आहेत, तर आपल्याला मित्रांनो इथं एक वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल की आपण जे काही वस्तू वापरतो ते सगळ्याच्या सगळ्या मॅक्सिमम वस्तू, की मी पुढे जे आकडेवारी देणार आहोत की ज्यामध्ये या वस्तूच्या संदर्भामध्ये की अशा काही वस्तू आहेत की ज्या वस्तू आपण चीनमधल्या वस्तूंचा उपयोग केल्याशिवाय त्या वस्तू निर्माण करता येणार नाहीत, अशी स्थिती झालेली आहे. त्यामुळे आज 90% मोबाईलचं सेक्टर हे सगळ्याच्या सगळं चीनवर अवलंबून आहे. नव्हे तर भारत अमेरिकेसारखा बलाढ्य देश की ज्या देशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात एफडीआय हे चीनकडे जातं. एफडीआय कोणीही चीन सारखा देश एफडीआय साठी कोणत्याही देशाची भीक मागत नाही, अशी स्थिती त्या देशामध्ये आहे. माझा देश म्हणजे माझं घर असं मानणारा हा देश चीन आहे आणि त्याच्यामुळे इथले जे लोक आहेत हे देशाच्या प्रति समर्पित झालेले लोक आहेत. भारतामध्ये पोखरण सुरू आहे, मला नोकरी मिळाली, मला सगळं मिळालं, त्यामुळे माझं सगळं बरं होईल, माझं घर, अशी संकुचित भावना चीनमध्ये नाही आहे. नुसतं मोठ्या प्रमाणात राष्ट्रगीत म्हटल्यामुळे भारत देश एकरूपाला येणार नाही, विविधतेमध्ये विषम सगळी एकरूपता येणार नाही. आपल्याला ही सगळं स्वतःपासून सुरुवात करावी लागेल आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एक मोठी विषमता आहे. मोठ्या 13-14 कुटुंबाकडे ही संपत्ती एकवटलेली आहे आणि त्याच्यामुळे हा देखील एक मोठा आपल्याला आव्हान आहे. आणि 90% लोकांकडे भारतातील तब्बल मुख्यत्वे 19% संपत्ती आहे. म्हणजे खालचे जे वर्ग आहेत 90%, म्हणजे 100रातले 90% जो गरीब खालचा वर्ग आहे त्यांच्याकडे फक्त 19.3% इतकी संपत्ती आहे आणि उर्वरित 80% संपत्ती ही या 10% लोकांकडे आहे. ही आकडेवारी आपल्याला अनेक अभ्यासामध्ये, अनेक चर्चामध्ये, भाषणामध्ये ऐकायला मिळते. आणि हे सगळं असल्यामुळे हा गरीब वर्ग ज्याच्यामध्ये उपभोग न्यूनता निर्माण झालेली आहे, आज जी इन्फ्लेशन, आज जे मंदी ज्याला म्हटलेलं आहे, ही मंदी म्हणता येणार नाही, हे मंदीचं स्वरूप नाही. ग्रेट डिप्रेशनमध्ये कधी जाईल हे काही सांगता येणार नाही, कारण हे मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्राचा नियमच याला लागू होत नाही. मागणी देखील ठप्प आहे आणि पुरवठा देखील ठप्प आहे. कंपन्याच ठप्प आहेत, उत्पादन कार्य नाही आहे. आणि या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शिथिलता आज जी दिली जात आहे, ही शिथिलता का दिली जात आहे? कारण अर्थव्यवस्थेनं त्यांना पुकारलेलं आहे, या सरकारला म्हटलेलं आहे की आता तुम्हाला कितीही करून थांबवता येणार नाही, अर्थव्यवस्थेला तुम्हाला चालना द्यावं लागेल, लोकांना कामावर पाठवावं लागेल. त्यामुळे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं होतं की सबसे पहिले अपना आरोग्य सांभाळणं आहे, म्हणजे आपल्याला आपलं आरोग्य सांभाळायचं, असं जे म्हटलं होतं त्यांनी की आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकेल. मात्र हे आरोग्य सांभाळताना आपल्याला 55 दिवसाच्या पलीकडे किंवा या लॉकडाऊनच्या पलीकडे आपल्याला ही आरोग्य सांभाळता येत नाही आहे. कारण आज जी स्थिती झाली आहे ती शिथिलीकरणाकडे काही राज्य जात आहे आणि त्याच्यामुळं आज जो कोरोना, हा कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे, हा किती उग्र रूप धारण करेल ही आपल्याला येणारा काळच सांगेल. की जोपर्यंत आपण या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणारे, ही सीख आहे, ही एक प्रकारचं आपल्याला जगाने दिलेली, हे निसर्गाने दिलेली ही सीख आहे. ती भारतालाच नाही तर अनेक जगाने दिलेली आहे की तू माणसासाठी राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्ही करा. संपत्ती पाहिजे तर किती पाहिजे, त्याला देखील मर्यादा असायला पाहिजे. मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी भारतामध्ये टॅक्सेशनचं प्रमाण बरोबर नाही आहे. इनडायरेक्ट टॅक्स जास्त, डायरेक्ट टॅक्स कमी, पगारदार लोक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ती ज्याच्यामुळे ही अर्थव्यवस्था जी आहे, तर या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की या कोरोनाचा वर्ल्ड वाईड इम्पॅक्ट आणि इंडियन इम्पॅक्ट जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा असं दिसून येतं की महत्त्वाचं या संदर्भामध्ये की 1929ची देखील आकडेवारी अभ्यासत आहे. कारण 1929च्या जागतिक महामंदीला ते कुठंतरी अभ्यासासाठी घेत आहे आणि त्याच्या लेवलचा अभ्यास करता, म्हणजे याची तीव्रता किती असेल हे आपल्याला लक्षात येते. आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला हे जे अरिष्ट आलेलं आहे, या अरिष्टाच्या संदर्भामध्ये की जर IMF म्हणते की 2008 साली जे संकट आलं, ज्याला अमेरिकेचं जे संकट होतं, ज्याच्यामुळे अनेक देशाच्या इकॉनॉमीवर देखील परिणाम पडला, ज्याच्यामध्ये क्वांटिटी इझिंग नावाचं धोरण अमेरिकेनं आखलं आणि ज्यानंतर दुसऱ्या देशामधल्या गुंतवणूक काढून घेतल्या, आपल्या देशाला सावरल्या, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु महत्त्वाचं म्हणजे की हे जर सांभाळता आलं नाही, म्हणजे आज महिना हा मे महिना सुरू आहे, जून महिना हा कधी येईल तरी देखील आपल्याला कोरोनाचे आकडे कमी पाहायला मिळणार नाहीत.
जून 2021 म्हणतोय मी, 20 नाही, जून 2021 पर्यंत आपल्याला हे जर सांभाळता आलं नाही, हे आकडे जर कमी करता आले नाही, तर हे संकट जे आहे भारतामध्ये एकदम विपरीत संकट होणार आहे. नोकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा जो माल आहे, जो कच्चा माल म्हणून शेतकऱ्याला घेतला जातो, आणि त्या शेतकऱ्यांचा कच्च्या मालावर प्रोसेसिंग करून जे प्रसंस्करण उद्योग आहेत, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, अनेक उद्योग आहेत, कापड उद्योग असेल, टेक्स्टाईल उद्योग असेल, या उद्योगामध्ये कापूस सारखा जर जो मटेरियल, रॉ मटेरियल आहे, त्याला जर मागणी निर्माण झाली नाही तर शेतकऱ्यावर विपरीत परिणाम होऊ शकते. आणि या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की इथं काही क्वेश्चन येत आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्याला काहीतरी करायला पाहिजे. आता इथं जे जो शेतकरी म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये जो अनऑर्गनाइज सेक्टर ज्याला आपण म्हणू, की जो कुठंतरी रोडवर काम करणारा वर्ग आहे, जो रस्त्याचं काम चालू आहे तर तिथं काम करणारा वर्ग आहे, दुसऱ्या गावातून येणारा जो आदिवासी समुदायातला वर्ग असो, मागासवर्गीयातला जो समुदायातला वर्ग असो, की जो गरीब वर्ग आहे, जो अनेक समुदायातले वर्ग असतील की जे लोक अनस्किल आहेत, जे अकुशल आहेत आणि ते रोजगाराच्या शोधात अनेक राज्यामध्ये गेलेले आहेत. आता भारतामध्ये अनेक प्रकारच्या नॅशनल हायवेचं काम सुरू आहे, तिथं काम करणारा वर्ग आहे, अनेक प्रकारचे कामं करणारा वर्ग आहे, काही पाणीपुरी विकणारा वर्ग आहे, काही छोटे छोटे व्यवसाय करणारे लघु उद्योग, असे सगळे जे वर्ग आहेत, या वर्गांवर या कोरोनाचा एकदम भीषण परिणाम झालेला आहे. जो संघटित वर्ग आहे, जो पगारदार वर्ग आहे, त्या पगारदार वर्गावर याचा एवढा इम्पॅक्ट झाला नाही हे मान्य करावं लागेल. तो आपण पगारदार जरी असू तरी देखील आपल्याला मान्य करावं लागेल. कारण ज्या लोकांना उत्पन्न नाही आहे त्या लोकांचं उत्पन्न डेली वेजेसवर जर असेल तर त्या लोकांवर याचा किती विपरीत परिणाम होऊ शकतो हे आपल्याला त्याची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे अमेरिकेमध्ये 33% बेरोजगारी, भारतामध्ये 24% आणि अर्ध बेकारीचे आकडे मिळणार नाहीत. ती अर्ध बेकारी अनऑर्गनाइज सेक्टरमधली आहे. आणि या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनानंतरची जी अर्थव्यवस्था राहील की सरकारी गुंतवणूक जी आहे ती प्रामुख्याने सरकारी गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये जगभर 5 ते 10% GDPचे आहे. भारतामध्ये जी आपल्याला आकडेवारी मिळाली की ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आता जे पॅकेज घोषित केलं ते पॅकेजच्या संदर्भामध्ये की खरंच तितकी रक्कम भारताच्या लोकांना पुरेशी आहे काय, की जगामध्ये 100 रुपयापैकी किती रुपये हे अशा परिस्थितीमध्ये लोकांसाठी खर्च करायला पाहिजे, याची आकडेवारी आणि भारताची आकडेवारी जुळत नाही आहे. त्याच्यामुळं सरकारनं उचललेलं पाऊल आहे, चांगलं आहे, प्रशंसा करण्याजोगतं आहे, मात्र इतकं देखील सफिशियंट नाही आहे, पुरेसं नाही आहे की जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न सुटतील. कारण आज सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा व्याप वाढवणं आवश्यक आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अंतर्गत आपल्याला अन्नधान्य आता पोहोचवण्याची गरज आहे. ज्या लोकांना रोजगार नाही आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. दुसरं महत्त्व, ते पोहोचवलं जात आहे, मात्र त्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. त्यानंतर याच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट काय करू शकते याच्यावर उपाय महत्त्वाचं म्हणजे की याच्या संदर्भामध्ये बघा की आपल्याला अनेक स्टेट गव्हर्नमेंट पगारदार लोकांना अशा प्रकारचे सर्क्युलर पाठवत आहे की तुमचे आम्ही पगार देऊ शकत नाही आहोत, 2 टप्प्यामध्ये दिले जाईल, डेली अलाउन्स दिला जाणार नाही किंवा DA दिला जाणार नाही, असे अनेक प्रकारचे आपल्याला आता उपाय पाहायला मिळत आहेत. हे उपाय जरी अल्पकालिक वाटले तरी देखील गव्हर्नमेंटजवळ पैसा कुठून येईल हा देखील प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं श्रीमंतावर अधिक टॅक्स आकारणं अशा बाबी होऊ शकतात. श्रीमंतावरचा जो टॅक्स आहे तो स्लॅब येणाऱ्या कार्यकाळामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकते, येणाऱ्या बजेटमध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळू शकते. इथं नोटा छापणे हा उपाय काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, मात्र इथं नोटा छापण्याच्या संदर्भामध्ये देखील अर्थशास्त्राचे काही नियम आहेत की ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणे इन्फ्लेशन डिप्लेशन होणार नाही, स्थिरावस्था राहील, संतुलन राहील. ह्या सगळ्या बाबी पाहून गव्हर्नमेंटला पुढचे पावलं उचलायचे आहेत. आणि या संदर्भामध्ये असे कुठले उद्योग आहेत की ज्या उद्योगावर मुख्यत्वे असा परिणाम झालेला आहे. या संदर्भामध्ये जे KPMG नावाचं इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह जे संघटन आहे, या संघटनेच्या संदर्भामध्ये या लॉकडाऊनच्या कार्यकाळामधली काही अभ्यास पाहायला मिळाला की ज्या संदर्भामध्ये त्यांनी KPMG, पुन्हा म्हणतोय की KPMG काय की इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एक मंडळ आहे, कॉर्पोरेशन आहे की ज्या संदर्भामध्ये नियर अबाउट 147 कंट्रीज, 147 कंट्रीज त्याचे सभासद आहेत आणि नेदरलँडमध्ये त्याचं केंद्र आहे. या संस्थेनं काय म्हटलेलं आहे की लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये उपभोगावर मोठा परिणाम झाला. अर्थशास्त्र म्हणते की उपभोग न्यूनता जर निर्माण झाली तर मंदी येऊ शकते. भारतामध्ये मंदी ही उपभोग न्यूनतेमुळे काही
याच्यामध्ये येऊ शकते असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे अनेक राज्य सरकार या तयारीत आहेत की लॉकडाऊन शिथिल करून काही सगळं बरोबर करील आणि आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय आपल्याला करावीच लागणार. त्याच्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही. पूर्ण घरात राहून आपल्याला शक्य होणार नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं महत्त्वाचं आहे की चीन जो आपण म्हणतो की चीनच्या संदर्भामध्ये की वर्ल्ड लार्जेस्ट एक्सपोर्टर ज्याला म्हटलं जाते, म्हणजे जगातला मोठा निर्यातक देश आहे की जो काय करतो की एकूण जगाच्या म्हणतोय, त्या देशातली निर्यात आयातीचा आकडे नाही सांगतोय, एकूण जगाची जेवढी निर्यात होते त्याच्यापैकी 13% निर्यात ही एकटा चीन करतो, एवढा हा देश आहे. आणि आयातीचा जर विचार केला तर एकूण 100% आयातीपैकी 11% आयात, म्हणजे पुऱ्या जगामधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची आयात जर करत असेल तर 11% आयात हा एकटा चीन करतोय आणि 13% निर्यात करतो असा हा देश आहे. आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये काय झालं की भारतामध्ये ज्या परदेशी ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आता चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे की काही आउटसोर्सिंग असो किंवा FDI असो की तो चीनकडून भारतामध्ये येण्याचे संकेत आहे. मात्र इथं आपल्याला काही बाबी ज्या आहेत ते वस्तुस्थिती आपल्याला इथं पाहता येईल. यामध्ये काय दिसून आलं की ज्या परकीय कंपन्या आहेत की ज्या परकीय कंपन्यांमध्ये भारतामध्ये इस्पात ज्याला म्हटलं जाते, लोह ज्याला म्हटलं जाते, या संदर्भामध्ये भारतामध्ये एखादा जर मोठा स्टॅच्यू उभारायचा असेल तर तिथं देखील आपल्याला चीन सारख्या देशामध्ये जर लोखंड आणायचं काम पडत असेल, तिथलं फायनल गुड्स जर ज्याला म्हणता येईल लोखंड असं जर आपल्याला प्रोसेस करून आणायचं काम पडत असेल तर आपण विचार करू शकतो की चीनवर आपण किती अजूनही अवलंबून आहो. आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला हे कसं पर्याय आपल्याला तयार करता येईल त्या संदर्भामध्ये देखील मी शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत. की याच्यामध्ये बघा की या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की चीन जो आहे हा सर्वात मोठा निर्यातक देश आहे हे आपल्याला माहीत आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की भारतामधली जी आयात आहे की चीनमधून जे आपण वस्तू आणतोय त्याच्या संदर्भामध्ये आकडेवारी आपल्याला इथं जरूर पाहायची आहे की ऑर्गॅनिक केमिकल्स ज्याला म्हटलं जाते की रसायन जे असतात ते रसायन आपण तब्बल 37% एकट्या चीनमधून आणतो. म्हणजे एकूण आयातीपैकी जी 37% आपल्याला रसायनाची आयात ही आपण चीनमधून करतोय. आपण चीनवर किती अवलंबून आहोत. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिकल्स ते 13% आहे. त्यानंतर मेडिसिन आणि फार्मा प्रोडक्ट्स ज्याला म्हटलं जातं की भारतामध्ये अजूनही तरुण हे चीनमध्ये MBBS करायला का बरं जातात, कारण तिथलं चीनमध्ये जी फीज आहे बाकीच्या देशापेक्षा कमी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला पाहावं लागेल. मेडिकल संदर्भामध्ये 28% आयात आपण चीनमधून करतोय. या सगळ्या बाबी आपल्याला जर पाहिल्या. त्याच्यानंतर या कोरोनाच्या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक इम्पोर्ट जे आहेत ते आपण इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू म्हणतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. विविध धर्माचे लोक राहतात. या सगळ्या धर्माच्या चालीरीती परंपरा सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि या सगळ्या धर्मासाठी या सगळ्या लोकांसाठी लागणाऱ्या वस्तू ह्या मात्र जर चीन निर्माण करत असेल तर आपल्याला अजूनही चीनच्या वस्तूंना पर्याय निर्माण करण्यासाठी काय करायचं आहे या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचारमंथन करण्याची वेळ आलेली आहे. की इलेक्ट्रॉनिक इम्पोर्ट जी आहे ही भारताची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात ही तब्बल 1-2-3% नाही आहे, तर ही 45% ही आयात आपण चीनमधून करतो. म्हणजे आपण चीनवर किती अवलंबून आहोत. आणि आपण जर अमेरिकेसारख्या कंपन्या इथं स्थापन करण्याचा प्रयत्न करू तर ह्या वस्तू आपण कुठून आणू. मोबाईल इंडस्ट्रीमध्ये पुन्हा मी रिपीट करतो की मोबाईलच्या संदर्भामध्ये 90% वाटा हा चीनचा आहे. भारतामधले जे युजर्स आहेत मोबाईलचे हे मोठे युजर्स हे चीनी बनावटीचे जे मोबाईल्स आहेत त्याचा यूज करणारे आहेत. त्याच्यामुळे असं जर असेल तर अशा संदर्भामध्ये आपल्याला किती अवलंबित चीनवर आहे आणि ते कसं दूर करण्याच्या संदर्भामध्ये किती आपल्याला अजून आव्हाने आहेत. त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये एक फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ज्याला अँड इंडस्ट्री ज्याला फिक्की म्हटलं जाते, या फिक्कीच्या संदर्भामध्ये फिक्कीने देखील आकडेवारी आपल्याला प्रेझेंट केली आहे. काय म्हटलं आहे त्यांनी की जवळपास भारतातला जो व्यापार आहे हा 53% बिझनेस हा जो आहे प्रभावित होणार आहे. आणि हा जो व्यापार आहे हा ॲटोमोबाईल असो की एक वस्तू बनवायची आहे तर अनेक देशांमधून सुटे पार्ट्स आणावे लागतात. डायरेक्ट काही आपल्याला फायनल गुड्स दिसत नाही. एक कार डायरेक्ट दिसत नाही. त्यामधले छोटे छोटे पार्ट्स जे असतात ते पार्ट्स अनेक देशातून आणावे लागतात. आणि अशा वेळेस जर आपण चीनसोबत फार कधी घेतली तर आपल्याला
पर्याय आपल्या इथं निर्माण करू शकेल काय? आपण जर आज ठरवलं की मला चीनी बनावटीचा मोबाईल वापरायचा नाही आहे, ठीक आहे, आपण वापरणार नाही, चीनी वस्तूंवर आपण बहिष्कार टाकू. आता आपला पर्याय आहे काय? आपण भारतीय बनावटीचा, त्या दर्जाचा, तेवढ्या किमतीचा आपल्याला मोबाईल निर्माण करता येण्याजोगती आपल्याला परिस्थिती निर्माण करावी लागेल. आणि तेव्हा आपल्याला या गोष्टीवर पोहोचता येईल की खरंच आपल्याला आता आउटसोर्सिंग बंद करता येईल. दुसऱ्या चीनमधून आपल्याला भारतामध्ये तशी स्थिती आपल्याला करता येईल. ह्या सगळ्या संभाव्यता आहेत, ह्या सगळ्या आव्हाने आपल्याला देखील आहेत. याच्यामध्ये बघा की केमिकल इंडस्ट्री जी आहे ते मी आधी म्हटल्याप्रमाणे की या केमिकल इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये की ज्याच्यावर मोठ्या प्रकारे वैज्ञानिक प्रयोगशाळा चालतात, अनेक विज्ञानाचे प्रयोग चालतात, त्यांना लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांना लागणारे जे रसायने आहेत, या सगळ्याच्या संदर्भामध्ये 20% रसायन उद्योग आज प्रभावित झालेले आहेत मित्रांनो. 20% रसायन उद्योग आज प्रभावित झालेले आहेत या कोरोनाच्या संकटामुळे. आणि हे सगळं डिसेंबरपासून इम्पॅक्ट आपण मे मध्ये पाहत आहोत, म्हणजे आज 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा इम्पॅक्ट झाला आहे. आणि हे जर जून 2021 पर्यंत चाललं तर हे आकडे कसे भयानक वाढू शकतात हे देखील आपल्याला याची कल्पना करता येईल. त्याच्यानंतर या शिपिंग इंडस्ट्री जी आहे याच्यामध्ये जे कार्गो मूव्हमेंट होते, जे दुसऱ्या देशामधून माल आणण्या नेण्याचे जे व्यवहार होतात, बंदरावरचे जे व्यवहार होतात, हे सामान्यतः 75 ते 80% पर्यंत प्रभावित झालेले आहेत. हे आकडेवारी माझी नाही आहे, ही सगळी आकडेवारी आपल्याला सहज या सगळ्या अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यानंतर ॲटो इंडस्ट्री ज्याला म्हटलं जाते, मी आधी म्हटलं की त्या ॲटो इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये की जवळपास 8 to 10% मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री हे इम्पॅक्ट झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये सगळं प्रभाव जे आहे हे प्रभाव सगळं झालेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की सेक्टर वाईज सगळं आपल्याला पाहत असताना टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे, ज्याला कापड निर्मितीचा जो उद्योग आहे, हा टेक्स्टाईल इंडस्ट्री जी महत्त्वाचा आहे की चायनावर देखील हा टेक्स्टाईल इंडस्ट्री अवलंबून आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये की महत्त्वाचं म्हणजे की सोलर पॉवर सेक्टर जे आहे, तर सोलर पॉवर ज्याला सौर ऊर्जा, भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशात मोडणारा देश आहे आणि सोलर एनर्जीच्या संदर्भामध्ये मोठी संभाव्यता या देशामध्ये आहे. सोलर पॅनलवर एनर्जी निर्माण करता येऊ शकतो. मात्र ह्या सोलरसाठी जो रॉ मटेरियल लागतो, जो कच्चा माल लागतो, ज्या प्लेट तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, ज्या इन्स्ट्रुमेंट तयार करण्यात, ह्या सगळ्या वस्तू आपल्याला चीनमधून आयात कराव्या लागतात. आता इथून बघा की आपल्याला किती प्रकारचे अजून पावले उचलणं आवश्यक आहे. आपण महत्त्वाचं म्हणजे की इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असो, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री असो, केमिकल इंडस्ट्री असो, सोलर पॉवर असो, या सगळ्या बाबी प्रभावित झालेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की IT इंडस्ट्री ज्याला म्हटलं जातं की IT इंडस्ट्री करता जो आवश्यक जे लागतं, तर ती सगळं देखील आपल्या अमेरिकेसारखा देश जर चीनवर अवलंबून असेल तेव्हा देखील भारतासारखी स्थिती कशी असेल हे देखील आपल्याला विचार करता येईल की IT कंपन्या देखील प्रभावित झालेल्या आहेत. कसं होते की जेव्हा आपण दुसऱ्या देशासोबत व्यवहार सुरू करतो, म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण या सगळ्या अंतर्गत आपण दुसऱ्या देशासाठी सगळ्या कंपन्यांसाठी आपले दरवाजे उघडे आपण करून दिले आहेत. त्यावेळेस नुसतं कंपन्याच येत नाही तर अनेक ध्येय धोरणे येत असतात. आणि या संदर्भामध्ये चीनवर मोठे देश अवलंबून आहेत. आणि आता प्रमुख 2 लोकांना किंवा एक देशाला आणि एका धर्माला टार्गेट केलेला इथं आपण विसरून चालणार नाही. मात्र ती गोष्ट इथं सांगण्याजोगती याच्यासाठी आवश्यक आहे, कारण हा जो काळ आहे, हा काळ की चीन हा कोरोना जो विषाणू आहे, कोरोना विषाणू हा वुहान विषाणू नाव देण्यासाठी तयार नाही आहे. कारण वुहानच्या प्रयोगशाळेमधून जरी काही अभ्यासातून हे दिसून येत असलं तरी देखील WHO अजूनही घोषित केलेलं नाही आहे की या विषाणूच्या संदर्भात एक स्टॅटिक भूमिका WHO घेतलेली नाही आहे. सगळे अभ्यासकांचे म्हणणं आहेत. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये चीनसारख्या देशामध्ये जे बदल घडलेले आहेत, जो इम्पॅक्ट झाला आहे आणि त्याचा परिणाम हा भारतामध्ये जो होत आहे, तर या सगळ्या विश्वाच्या संदर्भामध्ये जो परिणाम हा आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळं इथं काही प्रश्न येत आहेत, ते प्रश्न आता आपण घेऊ की याच्यामध्ये बघा की चीनमध्ये वस्तू स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार होतात, त्यामुळे तेथील वस्तूंना जास्त मागणी आहे असं इथं म्हटलेलं आहे. काही लोक म्हणतात की आर्थिकदृष्ट्या मद्यपानचे दुकान उघडणे आवश्यक आहे का सर, त्यामागील होणारा स्त्री शक्तीचा छळ अभ्यासात. या सगळ्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र इथं आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अभ्यास करतोय. इथं महत्त्वाचं मध्ये की चीनमध्ये वस्तू स्वस्त का होतात याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. की महत्त्वाचं म्हणजे तिथं जे वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादनाचे घटक आवश्यक असतात, भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन, या सगळ्याच्या बाबतीमध्ये
जर एखाद्या श्रमिकाला नियमितपणे रोजगार मिळत असेल तर तो श्रमिक, ती कंपनी तो रोजगार सोडून जाणार नाही. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये हंगामी रोजगारी आहे. आता आपल्याला मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीच्या मध्ये मोठे बदल आपल्याला अपेक्षित आहे सरकारकडून, की मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत आता सरकार तशा प्रकारची पावले उचलत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सगळ्या प्रकारचे प्रमाण आता आपल्याला कमी होताना पाहायला मिळतील येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये. हे सगळे मॉनिटरी पॉलिसी आहेत. फिस्कल पॉलिसी अंतर्गत आपल्याला सरकार हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्च असो, मनरेगासारखी जी योजना आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा व्याप वाढवावा लागेल. जे 100 दिवसाचा रोजगार आहे हा, याचं व्याप आपल्याला 200 दिवस रोजगार कसा मिळेल, त्याच्याही पेक्षा वर्षभर कसा रोजगार मिळेल इथपर्यंत आपल्याला जावं लागेल. जे अनस्किल लेबर आहेत त्या अनस्किल लेबरला वर्षभर रोजगार मिळवण्यासाठी गव्हर्नमेंटनी अशा प्रकारची पावले उचलायला लागेल. तशी स्कीम आहे, त्या स्कीममध्ये तसे बदलाव आपल्याला करणं अपेक्षित गव्हर्नमेंटकडून आहे. ती एक फिस्कल पॉलिसी अंतर्गत पाऊल गव्हर्नमेंटचं असू शकते. दुसरं महत्त्वाचं आहे की मी तिकडे जातो की चीनमध्ये वस्तू का बरं कमी याच्यामध्ये मिळतात. चीनमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आहे, कारण श्रमिक मुबलक प्रमाणामध्ये आहे म्हणून कमी नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे की तिथं R&D वर मोठ्या प्रमाणात कमी खर्च लागतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर कमी खर्च लागतो. चीन काय करतो की एखादं मोठ्या प्रमाणात शोध हा अमेरिकेमध्ये सुरू आहे, भारतामध्ये सुरू आहे, त्या प्रकारचा सगळ्या प्रकारचा शोध झाल्यानंतर तो शोध भारतामध्ये त्याच्या चीनमध्ये पाहतो. तशा प्रकारचे मोबाईल तो पर्याय तशा प्रकारचा निर्माण करतो आणि स्वस्त तो तयार करतो आणि तो जगामध्ये तो विकतो. त्याच्यामुळे चीनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर होणारा जो टेक्नॉलॉजीचा जो खर्च आहे तो कमी लागतो. तो कॉपी करतो हे साध्या शब्दामध्ये आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच्यामुळं तिथल्या उत्पादन घटकांना जो मोबदला मिळतो तो मोबदला चांगल्या प्रकारे मिळतो आणि रेग्युलर मिळतो. वर्षभर रोजगार जर मिळत असेल एखाद्या कंपनीमध्ये तर अशी कंपनी कोणीही स्किल लेबर सोडून जाणार नाही. चीनमध्ये देशाला प्राधान्य दिलं जाते. रोजगार हा नियमितपणे असतो. चीनमध्ये बेकारी नाही असं मला म्हणायचं नाही, मात्र तिथं अनस्किल लोकांना जे भारतात जे काम करावं लागते ते तिथं करावं लागत नाही. अजूनही भारतामध्ये ITIची संख्या कमी आहे. म्हणजे ज्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे म्हटलं जातं याची संख्या कमी आहे. IIM आणि IIT सारख्या इन्स्टिट्यूशनची देखील कमी आहे. भारतामध्ये 100 पैकी जर 52% लोक बेरोजगार राहत असेल तर ही स्थिती दयनीय आहे. आणि त्यामुळं महत्त्वाचं आहे की आपण म्हणतो की इथं सरांचं येतं की नॅशनल इन्कम फ्लो इज ब्रोकन, पण राष्ट्रीय उत्पन्न ज्याला म्हटलं जातं की ज्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर कमी होणं ही वेगळी गोष्ट आहे, कारण त्याला स्लो डाऊन म्हटलं जाते. जे कमी होणं, उत्पादन वाढीचा दरपेक्षा उत्पादनच कमी होत असेल तर त्यावेळेस कशी स्थिती राहू शकते. भारतामध्ये उत्पन्न वाढीच्या दरापेक्षा उत्पन्न जर झालं नाही, म्हणजे तुमच्या घरामध्ये पगार हे 10,000वरून 12,000, 11,000 किंवा 9,000 होणं, याच्यापेक्षा उत्पन्न जर 10,000वरून डायरेक्ट 5,000 होणं, उत्पन्नच मिळणं नाही, तर परिस्थिती कशी होऊ शकते. असं जर देशावर झालं तर काय इम्पॅक्ट होईल ते आपण पाहायला पाहिजे. की महत्त्वाचं म्हणजे की भारतामध्ये GDP वाढीच्या दरापेक्षा GDPच कमी होणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते. 2021 पर्यंत जर आपल्याला सावरता आलं नाही तर अशा वेळेस आपला जो देश आहे हा भयानक संकटामध्ये जाऊ शकतो. अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे की इथं दिलं आहे की वी कॅनॉट प्ले गेम सर विथ फिजिकल डिस्टन्स. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की हा जो आपण खेळ पाहत आहोत की भारतामध्ये वारंवार हात धुवा, 6 फुटाचं अंतर ठेवा, हे सगळं जे म्हटलं जातं की भारतासारख्या देशाला हे किती दिवस पुरणार आहे. अजूनही जर आपण मार्केटमध्ये जर गेलो की त्याच्यामध्ये पाहायला मिळतं की झुंबळ होऊन जाते. एक रविवारचा बाजारपेठ असेल किंवा किराणा मार्केट असेल तर तिथं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पालन करताना नाकी नऊ येतात. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या सिस्टमॅटिक गोष्टी भारतासारख्या देशाला परवडतील काय, हे आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे. की खरंच सॅनिटायझरचा उपयोग करणं आपल्याला किती दिवस शक्य आहे. त्याच्यानंतर अंतर पाळणं, फिजिकल डिस्टन्स मी म्हणेल, त्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणणार नाही, त्याला फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य आहे. की फिजिकल डिस्टन्सिंग किती दिवस पाळणं आणि किती दिवस या सगळं कुचंबनेत राहणं, या सगळ्या बाबीतून आपल्याला पुढे जायचं. आणि कोरोनासोबत राहण्याची सवय हे देशाला अनिवार्य आपल्याला नजीकच्या काळात पाहायला मिळेल. दुसरं महत्त्वाचं आहे की भारताने महत्त्वाचं म्हणजे की मेड इन इंडिया अंतर्गत आता मात्र कुठल्या अशा गोष्टीला चालना मिळणार आहे तिथं मला यायचं आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये अशा कोण्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळेल
की ॲटोमेशनला प्रचंड इथं स्थान मिळणार आहे. जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण जे आज पाहतो, काही लोक त्याला टीका करतात की सगळं जे शिक्षणाची सिस्टीम असेल, कारण येणाऱ्या कार्यकाळामध्ये हा कोरोनाच नाही तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये 5G तंत्रज्ञान येणार आहे मित्रांनो. आणि काहीही म्हटलं तरी आपण या टेक्नॉलॉजी शिवाय राहू शकणार नाही. तुम्ही कितीही म्हटलं की मी ग्रामीण भागातला आहो, मी माझ्या एरियामध्ये तशी स्थिती नाही आहे, मी परंपराला मानणारा व्यक्ती आहो, त्याच्यामुळे मला आधुनिक टेक्नॉलॉजी पाहिजे नाही, किती म्हटलं तरी देखील आपल्याला त्याच्याशिवाय राहता येणार नाही. कारण सगळी परिस्थिती तशी निर्माण होणार आहे. 5G टेक्नॉलॉजी जेव्हा येईल तेव्हा ही टेक्नॉलॉजी कुठं जाईल तेव्हा आपल्याला पाहिजे, तेव्हा कोरोना देखील असेल, 5G टेक्नॉलॉजी देखील असेल. अशा वेळेस ॲटोमेशन जे राहील या ॲटोमेशनला चालना मोठ्या प्रमाणात मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणता येईल की आपल्याला थोडंसं ऐकायला हे मिळेल की येणाऱ्या कार्यकाळामध्ये भयानक स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचं म्हणजे की जे माणसाला माणूस जे शिकवत आहे, ज्याला डायरेक्ट टीचिंग म्हणतं, की हे डायरेक्ट टीचिंगवर याचा परिणाम पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये की रोबोटिक्स नावाचं तंत्रज्ञान येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल. अनेक कंपन्यामध्ये ॲमेझॉन सारखी कंपनी की जे अमेरिकेसारख्या देशामध्ये विदाऊट मॅन अशा प्रकारचे ते उद्योग स्थापन करतात की इथं कुठल्याही प्रकारचा माणूस राहणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं कार्ड स्वाईप करा, तुम्हाला जे वस्तू पाहिजे ते वस्तू घेईल आणि तिथं इव्हन एक कॅशियर देखील पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचं जर तंत्रज्ञान जर भारतामध्ये आलं आणि अशा वेळेस जर भारतातल्या लोकांना किती संकटाचा सामना करता येऊ शकतो, की भारतामध्ये आजच किती बेरोजगारी आहे, भारतामध्ये टेक्नॉलॉजीचा स्वीकार करणं आणि तशा संदर्भामध्ये शिक्षण अजून घेणं, ITIची संख्या कमी, त्याच्यानंतर IITची संख्या कमी, IIM सारखी इन्स्टिट्यूशनची संख्या कमी आणि आपण उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणे गुणात्मक प्रगती करत नाही आहोत, तर मोठ्या प्रमाणे ग्रॅज्युएटची संख्या वाढत आहे. बेरोजगारीचे कारखाने विद्यापीठे होत आहेत, महाविद्यालय होतं, हे आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांना रोजगार नाही आहे, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही आहे, माल नाही आहे, ही सगळी परिस्थिती आपल्याला नाकारून चालता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये पॅकेज देणं आपल्याला आता थांबवावं लागणार आहे. पॅकेजच्या संदर्भात शेतकऱ्याला आत्महत्या करायचा भाग पडणार नाही. त्याला व्यवसाय करण्यासाठी तो कसा सक्षम होईल, उत्पादन वाढीसाठी त्याला काय करता येईल, त्याला उत्पादनामध्ये स्थिर ठेवायचा आहे, तो दुसऱ्याकडे जाऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी त्याला आज त्याला शेतकरीच हा या भारताचा तारणहार आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणे आवश्यकता आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपण म्हटलं की रोबोटिक्स याच्यामध्ये मोठं वाव मिळेल. त्याच्यानंतर जे टीचिंगचं प्रमाण वाढणार आहे, लर्निंगचं प्रमाण वाढणार आहे, त्याच्यानंतर कॉमर्सचं प्रमाण देखील वाढणार आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ज्या कंपन्या आहे, हे भारताला देखील तयार करणं आज आवश्यक झालेलं आहे. नुसतं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही. भारतामध्ये देखील अशा कंपन्या स्थापन करायच्या आहेत आणि शेतकऱ्याचा माल हा ऑनलाईन पद्धतीने कसा विकला जाईल या संदर्भामध्ये देखील संशोधन आणि तशा कंपन्यांचा पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तशा प्रकारच्या देशी कंपन्यांना तसं भार देणं, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा वाटा देखील असणं आवश्यक आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना श्रीमंत करायचं नाही आहे, तर जे छोटे छोटे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, यांना देखील असिस्टंट करणे, त्यांना मदत करणे देखील आवश्यक आहे. आणि या काळामध्ये आउटसोर्सिंगला एक मोठी संधी आहे की अमेरिका काय करते की अमेरिका हा मुख्यत्वे की चीनमधलं आउटसोर्सिंग कमी करत आहे. भारताला देखील ती संधी आहे. मात्र या संधीचं जर सोन्यात रूपांतर करायचं असेल तर भारताने अजूनही वेळ गेलेली नाही. या कार्यकाळामध्ये या सरकारला मोठी एक संधी आहे. या सरकारला म्हणजे कुठलंही येणारं सरकार असेल त्या सरकारला संधी आहे की आता इन्फ्रास्ट्रक्चरवर येणाऱ्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता रस्ते चांगले बांधायचे आहेत, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे, ग्रॅज्युएटला लोकांना नोकरी कशी मिळेल, रखडलेली नोकर भरती कशी पटापट करता येईल, हा देखील पावलं आपल्याला उचलायचे आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की लोकांना उपभोग तेव्हाच वाढेल की जेव्हा त्यांच्या हाती पैसा येईल. पैसा कधी येईल की तेव्हा काम मिळेल. काम कधी मिळेल तर लोकांना काम मिळवण्याच्या संधी निर्माण जेव्हा होतील. अशा प्रकारची स्थिती आणायची आहे. ते अमेरिकेसारखा देश जिथं अजूनही 33% बेरोजगार आहेत आणि ती बेरोजगारी दूर करण्यासाठी अमेरिका चांगल्या प्रकारची पावलं उचलत आहे. या सगळ्या मध्ये महत्त्वाचं म्हणजे की मेक इन इंडियाचं जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर लघु आणि कुटीर उद्योगाचा विकास करावा लागेल, शेतीचा विकास करावा लागेल आणि
व्हिएतनाम सारख्या छोट्या देशाचं मी उदाहरण दिलं की व्हिएतनामला ते जमलंय की व्हिएतनामने या कोरोनावर अंकुश आणलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे की इथं ट्रम्प आणि चीनचं युद्ध सुरू आहे. अमेरिकेचं जर आपण अभ्यास केला तर अमेरिकेमध्ये तिथले स्थानिक जे राज्य आहेत ते राज्य ट्रम्पच्या विरोधात, ट्रम्प बाकीच्या विरोधात, हे सगळी राजकीय उलथापालथ आहे. भारतासारखं देखील स्थिती तिथं आहे. अनेक राज्य आणि केंद्रामध्ये जुळत नाही आणि त्याचा परिणाम हा सामान्य नागरिकावर होतोय. भारतामध्ये देखील ते होत आहे. आणि या सगळ्या व्यापार युद्ध सुरू असताना बांगलादेश आणि व्हिएतनाम यांनी प्रयत्न बराच सुरू केलेला आहे. छोटे छोटे देशांनी सुरू केलेला आहे. व्हिएतनाम सारख्या देशामध्ये देखील सुरू केलेला आहे. अमेरिकेनं व्हिएतनाम हा जो देश आहे हा छोटा देश आहे, जो एकेकाळी अमेरिकेचा दुश्मन होता. मात्र आज या चीनमधून आउटसोर्सिंग काढून व्हिएतनाम सारख्या देशामध्ये जर अमेरिका जात आहे तर भारतामध्ये अनेक कंपन्या येऊ शकतात. मात्र या कंपन्या जेव्हा येतील तेव्हा खरंच भारतामध्ये तशी स्थिती आहे काय? आता आपल्याला संधी आहे की या अनस्किल लेबरला स्किल करायचं आहे. त्यांना तशा प्रकारचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. छोटे अभ्यासक्रम तयार करायचे आहेत. आपण म्हणू की अनेक अभ्यासक्रम आहे, अनेक करिअर ओरिएंटेड प्रोग्राम आहेत. त्यामुळे तुम्ही काय नवीन सांगताय? मात्र मी नवीन नाही सांगतो. आज आधीच जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. गुणात्मक आपल्याला बदल करायचे आहेत. आपल्याला या लघु आणि कुटीर उद्योगासाठी आवश्यक असणारा रोजगार कोणता आहे? रोजगारी ती नाही आहे की परंपरागत शिक्षणातूनच आपल्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, तसं नाही. शेती हा चांगल्या प्रकारे उद्योग करण्यासाठी कसं शिक्षण पाहिजे, छोटे आपल्याला अभ्यासक्रम तयार करून तशा प्रकारचा रोजगार आपल्याला शेतीमध्ये निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये इम्युनिटी ज्याला पॉवर म्हटलं जाते, ही इम्युनिटी पॉवर सहन करण्याची शक्ती खूप जास्त आहे. हे आपलं चांगलं एक पॉझिटिव्ह म्हणायला लागेल की ज्याला हर्ड इम्युनिटी म्हटलं जाते. की भारत उष्णकटिबंधीय देश आहे, त्यामुळे काही लोक म्हणतात की हा उन्हात काही कोरोना टिकत नाही, त्यामुळे आपल्यावर इम्पॅक्ट कमी आहे. परंतु त्याचं असं नाही आहे. फक्त लोकांची प्रतिकार करण्याची क्षमता, कारण हा जो देश आहे हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशाला अनेक परकीय आक्रमणाची सवय झालेली आहे. खंबीर देश आहे. विपरीत परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची संभाव्यता असणारा देश आहे आपला भारत देश. त्याच्यामुळं हार्ड इम्युनिटी भारतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण 2021च्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताच्या सरकारने महत्त्वाचं म्हणजे शेती आणि आरोग्यावर, शिक्षणावर एक गुणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यानंतर जे येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्याला ई बुक्स वाचणे असं प्रमाण वाढू शकते, ई टीचिंगचं प्रमाण वाढू शकते. आणि जे आपण आज पाहतो की सगळ्या प्रकारचं फेसबुक जे वापरतो हे अमेरिकेचं फेसबुक आहे, ज्याच्यावर आपण आज संवाद करतोय. ज्या झूम मिटिंगा सुरू आहेत हे सगळं झूम चीनी तंत्रज्ञान आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःची टेक्नॉलॉजी निर्माण करता येऊ शकली पाहिजे की ज्याच्यावर आपण आपलं देशी टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला असं ॲप्लिकेशन तयार करता येणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं देशी टेक्नॉलॉजी वापरून आपल्या लोकांसाठी आपल्याला ते वापरता यायला पाहिजे. त्यानंतर ई लर्निंगचं मोठ्या प्रमाणात फॅड वाढणार आहे आणि अशा वेळेस ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि ग्रामीण भागातला जो घटक हा होरपळणं जाणार आहे. कारण आपण जेव्हा आपण हा मोबाईल म्हणतो, ह्या मोबाईलच्या संदर्भामध्ये अजूनही या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलचा उपयोग वाढत आहे. ई लर्निंगचं प्रमाण वाढत आहे. याला भारतामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत आणि या मर्यादा आल्यामुळे आपल्याला अनेक लोक म्हणतात की ही ई लर्निंग आपल्या सारख्या देशाला किंवा आपल्या ग्रामीण भागाला सोयीचं नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे ई लर्निंग तेव्हाच चांगलं होईल की जेव्हा आपण ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागामध्ये वाढवू. 4G टेक्नॉलॉजी ही ग्रामीण भागामध्ये पर्यंत वाढेल, याचे रेट देखील कमी असायला पाहिजेत. त्यानंतर या मानसशास्त्रीय देखील याचे इम्पॅक्ट निगेटिव्ह पाहायला मिळेल. अनेक जे सायकोलॉजिस्ट आहेत यांचं देखील असं म्हणणं आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये चिडचिड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, घरामध्ये कुटुंबाचे कलह वाढत आहे, इकॉनॉमीवर जसा इम्पॅक्ट होत आहे तसा आपल्या घराच्या परिस्थितीवर देखील परिणाम होत आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला कुठं अभ्यासाला मिळत नाही. मात्र सायकोलॉजिस्ट म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये मुलं एकत्र खेळत नाही आहेत, IPL सारखे मॅचेस होणार नाही आहेत, कारण IPL सारख्या मॅचेसमध्ये क्राऊड होते आणि क्राऊड होणार नाही याच्यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या टुर्नामेंट्स आहेत त्या सगळ्या रद्द झालेल्या आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारत हा विविध सण इथं होतात आणि येणाऱ्या सणाचा हा पुरा देश आहे. आणि याच्यामध्ये येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये गणेश उत्सव आहे, त्याच्यावर पुरी मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असते, लोकांना कामं लागतात. या देवळा आणि मशिदीच्या या देशामध्ये म्हणजे ज्या देशावर असं म्हटलं जाते की या देशामध्ये अनेक देवळं आहेत, अनेक मशिदी आहेत, मात्र काही लोकांचे रोजगार देखील अवलंबून आहेत. तिथं फुलं विकणाऱ्या लोकांचा देखील रोजगार त्याच्यावर आहे. त्या
अशा या उत्सवामध्ये या लोकांना रोजगारापासून मुकावं लागणार नाही याच्यासाठी देखील आपल्याला काही करायचं आहे. आणि बराच काळ हे सगळे जर आपल्याला जर बंद करायचे असेल, मंदिर किंवा मशीद किंवा सगळे उत्सव, सण, शाळा, सगळ्या गोष्टी, महाविद्यालय, तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं ते सामोरे जाऊ आणि त्याच्यासाठी आपल्याला खरंच तशा प्रकारची व्यवस्था आपण पर्यायी निर्माण करू शकू का, असे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत. आणि त्याच्याशिवाय आपल्याला या मोठमोठ्या, आपल्याला भारत हा महाशक्ती होता आहे, मोठा देश होता आहे, ह्या सगळ्या मोठ्या बडेजाव गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस सारखे सगळे जे बिझनेस आहेत, सगळे खेळ ते रद्द झालेले आहेत. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षकांचं जे डायरेक्ट विद्यार्थ्यांसोबत जे इंटरॅक्शन आहे ते बंद झालेले आहेत. ऑनलाईन टीचिंग, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना न केलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये भारत जो आहे तो हा भारत जो चित्रपट इंडस्ट्री प्रभावित झालेली आहे, जो आपण लाईटचा बिझनेस म्हणतो हा प्रभावित झालेला आहे. हा सगळा परिणाम हा झालेला आहे. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल, एक विद्यार्थी म्हणून, एक शेतकरी म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून, तर या संदर्भामध्ये काही उपाय मला इथं सांगणं आवश्यक वाटते या सगळ्या अभ्यासावरून, की इथं आपल्याला टिकायचं असेल तर बदलत्या काळानुसार जर तुम्ही बदलले नाही तर मात्र तुम्ही वाहून जाणार आहात. कारण बदल हा जीवनाचा नियम आहे असं तथागत गौतम बुद्ध म्हणतात, की जर तुम्ही बदलत्या काळानुसार बदलले नाही तर मात्र तुम्हाला, आता तुम्ही असं म्हणणार की बदलत्या काळानुसार बदलणं म्हणजे नेमकं काय करणं, की महत्त्वाचं म्हणजे की रोजगार कुठं आहेत. येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ही जी फॅकल्टी परंपरागत आहे, याच्याशिवाय आपल्याला अशा फॅकल्टी पाहायला मिळतील मित्रांनो, की ज्याचा आपण कल्पना केली नाही. याच्यामध्ये डेटा सायन्स नावाची नवीन फॅकल्टी निर्माण होत आहेत, की ज्या अंतर्गत आकड्याचं तंत्रज्ञान, आकड्याची टेक्नॉलॉजी येणार आहे. प्रिडिक्शन करणं किंवा कल्पना करणं आणि कंपन्या कुठं स्थापित होतील, एखादा जर ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन करायचं असेल तर तुम्हाला फॉरकास्टिंग करणं, अशा प्रकारचे देखील अभ्यासक्रम येणाऱ्या कार्यकाळामध्ये येतील. आणि तसे अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर येणाऱ्या कार्यकाळामध्ये रोजगाराच्या संधी कुठं राहतील तिथं देखील मला सांगणं आवश्यक वाटतं. आता काय होईल की आपल्याला चीनी ज्या वस्तू आहेत त्या चीनी वस्तूंचं जर पर्याय आपल्याला भारतामध्ये करायचं असेल तर मोबाईल इंडस्ट्री असो किंवा टेक्नॉलॉजी सारख्या ज्या गोष्टी असो, इंडस्ट्री ज्याला म्हणतोय मी, त्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार येईल. आणि इंडस्ट्रीमध्ये कोण लागतील तर स्किल लेबर लागतील, अनस्किलपेक्षा स्किल लेबर लागतील. आणि स्किल लेबर कोण लागतील तर जे तशा प्रकारचे अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी राहतील. आणि ते विद्यार्थी कुठं मिळतील तर ते विद्यार्थी IIT-मध्ये मिळतील, IIT-मध्ये मिळतील, पॉलिटेक्निकमध्ये मिळतील. परंतु या सगळ्यामध्ये मिळणारे जे विद्यार्थी आहेत ते खरंच कौशल्यप्रधान राहतील, याकडे गव्हर्नमेंटनं लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्याची संख्या देखील वाढवणं आवश्यक आहे. ते संख्या खेळोपाडी वाढवणं, त्याचं परिमाणात्मक वाढ नव्हे तर गुणात्मक वाढ करायची आहे. आणि तशा प्रकारचं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगारक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि आपली देखील जबाबदारी आहे की आपण तशा प्रकारचा अभ्यासक्रम करणं, परंपरागत अभ्यासक्रमापेक्षा अशा प्रकारचे अभ्यासक्रम आपल्याला करणं आवश्यक आहे. आपल्याला वाटेल की नुसतं आपल्यावर कोरोनाचा इम्पॅक्ट झालेला आहे किंवा होणार आहे का, असं नाही आहे. चित्रपट इंडस्ट्री त्याच्या संदर्भामध्ये नुसतं हिरोईनवर त्याचा इम्पॅक्ट झालेला असं नाही आहे. हिरोईनवर त्याचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झालेला नाही आहे, कारण ते ऑलरेडी वेल स्टेबल आहेत, त्यांना पैसे भरपूर करोड रुपये आहेत. फक्त मात्र त्यांचे काही डेट जे असतील पिक्चरच्या त्या वाढलेल्या आहेत, त्यांचे काही पिक्चर चित्रपट खोळंबले असेल, मात्र त्या चित्रपट इंडस्ट्रीशी जे रिलेटेड लोक असतात, ते लाईट सांभाळणारे लोक असतील, स्पॉट बॉय असतील, त्याच्या संदर्भामध्ये तिथं पाणीपुरं चालवणारे जे लोक असतील ते देखील प्रभावित झालेले आहेत. आणि अशा वेळेस आपण या लोकांसाठी काय करत आहोत, आपल्याला ती आकडे मिळत नाही आहेत की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे लोक किती आहेत. आणि अशा लोकांसाठी आपण राजकारणाचे पूर्ण ती सगळे न्यूज चॅनलवरून पाहतो. त्याच्यामुळे अशा वेळेस आपण कोणतं पक्ष काय देत आहे हे सगळं आपल्याला एक जे श्रोता म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, एक भारतातला नागरिक म्हणून ते आपण पाहतो. आणि तेव्हा आपल्याला फार विदारक चित्र पाहायला मिळते की त्या लोकांना पायदळ जावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची व्यवस्था काम करत नाही असं मला म्हणायचं नाही आहे. ती यंत्रणा कमी पडत आहे. कारण ती कमी पडण्यासाठी कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं वेल डेव्हलप नाही आहे. गावामधून जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधाही सरकार पुरवण्यासाठी नाकी नऊ येत आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीचा या कोरोनाचा इम्पॅक्ट हा देखील पाहायला मिळालेला आहे. आणि हे सगळं पाहताना आपण महत्त्वाचं म्हणजे की
ही सगळी समाजातली जी स्थिती आहे, ही समाजातली स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर काय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढवण्याची शर्यत ही सुरू आहे. म्हणजे उत्पन्न वाढवण्याची शर्यत म्हणजे माझा GDP कसा वाढेल, माझा देश कसा वाढेल, दुसऱ्या देशातल्या अर्थव्यवस्था मी कसा काबीज करू, ही सगळी परिस्थिती आहे. आधीच्या कार्यकाळ म्हणजे इसवी सन 1600 मध्ये काय पाहायला मिळालं की राजे हे कशासाठी लढायचे, तर राजे हे किल्ल्यासाठी लढायचे. हा किल्ला जर जिंकला तर माझं ते राज्य माझ्या ताब्यात येईल. आज परिस्थिती मित्रांनो कशी झालेली आहे, आज किल्ल्यांसाठी लढाई नाही आहे, आज माणसांसाठी लढाई नाही आहे, तर आज ही अर्थव्यवस्था काबीज करण्याची लढाई आहे. आणि ती येणाऱ्या कार्यकाळामध्ये अशा विषाणूंचं युद्ध, अशा जीवाणूंचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल, स्टार वॉर पाहायला मिळेल. ही शक्यता नाकारता येणार नाही. ज्याला तिसरं महायुद्ध म्हटलं जात होतं, हे तिसरं महायुद्धाचे काहीतरी कच्चा माल आपण त्याला म्हणू की कुठंतरी हे शिजतंय. आणि त्या दृष्टिकोनातून याचं स्वरूप हे महायुद्धाच्या अगोदर जे पाहायला मिळतं की कुठल्या प्रकारचं अशा प्रकारचा आजार, बेरोजगारी, ह्या सगळ्या प्रकारच्या बाबी येतात आणि त्याचं रूपांतर कुठंतरी युद्धामध्ये होतंय की काय, अशी देखील शक्यता काही अभ्यासक वर्तवत आहेत. त्याच्यामुळं महत्त्वाचं म्हणजे की समाजामधली ही सगळी अस्थिरता, विषमता, प्रचंड स्पर्धा, त्याच्यानंतर व्यक्तिवाद, हे सगळ्या महत्त्वाचे शब्द आहेत. कुठेही ऐकले असतील, मात्र आज ऐका की त्या का बरं महत्त्वाचे आहेत. काय झालेलं आहे की भारतातच नाही जगात देखील की प्रचंड विषमता आहे, अस्थिरता आहे. आणि या जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाने विषमता दिलेली आहे, ही नाकारून चालणार नाही. दुसरं महत्त्वाचं आहे की प्रचंड स्पर्धा झालेली आहे. अनेक श्रीमंत होण्याच्या मार्गात आहे. माझा पगार कसा जास्त वाढेल, माझं घर कसं वाढेल, हा आत्मकेंद्रीपणा वाढलेला आहे, स्वार्थीपणा वाढलेला आहे. भारतामध्ये अनेक संत महात्म्यांच्या या देशामध्ये हा आत्मकेंद्रीपणा शोभत नाही. आणि हा स्वार्थीपणा जर वाढत असेल, हा आत्मकेंद्रपणा वाढत असेल, जर आपल्या महत्त्वाकांक्षा हा जर मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल, तर असे लोक या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. महत्त्वाकांक्षा मोठ्या असणाऱ्या, जे संपत्तीची महत्त्वाकांक्षा मोठ्या प्रमाणे उद्योग चालणारे, इथं कुठंतरी आपल्याला लगाम आणायला लागेल, इथं आपल्याला कुठंतरी थांबावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठंतरी समाधानाची एक पातळी गाठावं लागेल. आणि समाधानाची पातळी जर गाठली नाही, आपल्याला जर समाधान आपल्याला मानता जर आलं नाही, तर येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण आत्मकेंद्रित राहू आणि वेगळ्या प्रकारच्या समस्याने आपण ग्रसित राहू. आणि अशा प्रकारचा कोरोनासारखा जर आजार जर आला, तर या जागतिकीकरणाच्या कार्यकाळामध्ये भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्था रस्त्यातळाला जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये, या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये, जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा मी उपाय थोडक्यामध्ये सांगतोय आणि काही प्रश्नांवर आपण चर्चा करून इथं आपण आजचं थोडंसं लांबलेलं मात्र महत्त्वाचं विश्लेषण जे होतं आपण इथं थांबवणार आहोत. की एक महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावे लागेल, म्हणजे भारतामधली आधारभूत संरचना ज्याला म्हटलं जातं, शिक्षण, आरोग्य, रस्ते, ऊर्जा, या संदर्भामध्ये भारतामध्ये मोठी संभाव्यता आहे की ज्याचं डेव्हलपमेंट आपण करू शकतो. हे जर केलं तर आपण दुसऱ्या देशातल्या कंपन्या इथं आणून चांगल्या प्रकारे त्यांना इंडस्ट्रीचं सेंट्रलायझेशन करू शकतो, उद्योगाचं इथं केंद्रीकरण करू शकतो. दुसरं महत्त्वाचं आहे की आरोग्य आणि शिक्षणावरचा जो खर्च आहे आपल्याला वाढवावा लागेल. आपला शिक्षणाचा जो खर्च वाढवावा लागेल, म्हणजे जो 2.4 जो टक्के आहे, आपल्याला 6% न्यावा लागेल. आता महत्त्वाचं की पैसा हा कुठं जातो, हा प्रत्येकाचा, अभ्यासकांचा प्रश्न आहे की त्यांनी शोधायचं की हा नेमका पैसा जातो कुठं भारतातला, आणि त्याचा पैसा कमी कुठं पडतोय. प्रत्येकजण हा राज्यकर्ता होण्याच्या तयारीत का बरं आहे, तो का बरं उत्कृष्ट प्राध्यापक होण्याच्या शर्यतीत नाही आहे, तो का बरं उत्कृष्ट वैज्ञानिक होण्याच्या शर्यतीत नाही आहे, तो का बरं उत्कृष्ट हा माणूस होण्याच्या तयारीत नाही आहे, तो राजकारणी होण्याच्या तयारीत का बरं आहे, कारण पैसा हा तिथं केंद्रित झालेला आहे. आणि उद्योगांच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर मोजक्या लोकांच्या हाती संपत्ती केंद्रित झालेली आहे. 13-14 कुटुंबाच्या हाती भारतातील संपत्ती जर केंद्रित झालेली असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये जर टाटासारखा जर उद्योग पुढाकार घेऊन जर इतक्या मोठ्या प्रमाणे 150 कोटी 1500 कोटी इतक्या प्रकारे जर तो कोरोनासाठी मदत करीत असेल, तर त्यांच्याकडनं सीख घेण्याची आवश्यकता आहे की असे जर पुढाकार घेऊन जर लोक पुढे आले तर सरकारला देखील एक मदत होईल. आणि आपल्या लेवलवर आपण काय करू शकतो, तर नाहक कुठल्याही प्रकारच्या गोष्टी केल्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये हा आत्मकेंद्रितपणा, जो जातीचा केंद्रितपणा असो, धर्माचा असो, विशिष्ट समुदायाचा असो, सगळा केंद्रितपणा आपल्याला काढावा लागेल. एक मानव म्हणून जगावं लागेल. हा स्वतःच्यापासून सुरुवात करण्याची ती पातळी आहे. दुसरं महत्त्वाचे, बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागेल.
टेक्नॉलॉजीचं ॲडॉप्शन काही करून आपल्याला करावं लागेल. नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकावं लागेल, कारण टेक्नॉलॉजीमध्ये नोकऱ्या राहणार आहेत, ई लर्निंग वाढणार आहे. त्याच्यानंतर विदेशी कंपन्या आल्या तर त्या नुसतं कंपन्या येणार नाही, तर रोजगार निर्मितीच्या त्या कारखान्या होतील. त्यामुळे याच्यासाठी कुठला रोजगार लागेल तसं शिक्षण आपल्याला द्यावं लागेल. परंपरागत शिक्षणाच्या तुलनेमध्ये आपल्याला आधुनिक शिक्षण, टेक्नॉलॉजी शिक्षण घ्यावं लागेल. आपल्याला ओरळ करून चालणार नाही की मी ग्रामीण भागामध्ये मी कसं शिकेल. नाही मित्रांनो, आपल्याला ग्रामीण भागामध्ये जरी आपण असो, परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये ही जग कसं जात आहे, त्या संदर्भामध्ये नोकऱ्या कुठं आहेत शोधायच्या आहेत, तिथं आपल्याला जायचं आहे. टेक्नॉलॉजी शिक्षण घ्यायचं आहे. परंपरागत शिक्षण मात्र कमी पडणार आहे. मला परंपरागत शिक्षणाला कमी लेखायचं आहे असं म्हणायचं नाही आहे. आपल्याला बदलत्या काळानुसार शिक्षण घ्यायचं आहे आणि तिथं नोकऱ्या कुठं आहेत त्या पाहायचं आहे. टेक्नॉलॉजीचं चित्र हे फार चांगलं आहे. त्याच्यामुळे ॲटोमोबाईल सेक्टर असेल, ITI ज्याला आपण एकेकाळी आपण म्हणू की काय ITI करतं, त्या ITIमध्ये काय आहे. मात्र मित्रांनो, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला स्किल लेबर पाहायला मिळतात. अनस्किल लेबर हे त्यांचं मजुरी पहा आणि स्किल लेबरची मजुरी पाहायचा जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्किल लेबर तर तयार करायचे आहेत, मात्र या स्किल लेबर तयार करताना क्वालिटीसोबत तडजोड करायचे नाही आहेत. संख्या वाढणे म्हणजे विकास नाही आहे, पैसे वाढणे म्हणजे विकास नाही आहे. देशाचं उत्पन्न वाढणे म्हणजे देखील विकास नाही आहे. GDP वाढणे म्हणजे देखील विकास नाही आहे. हे मला अर्थशास्त्राचा अभ्यास म्हणून स्पष्ट म्हणायचं आहे. घरातला पैसा किती वाढेल, देशातला पैसा किती देखील वाढेल. जर त्या देशामध्ये जर शेतकरी उपासमारीनं मरत असेल, जर एखादा गरीब विद्यार्थी, गरीब माणूस जर मरत असेल, तर तुमचं वाढलेला पैसा काहीच कामाचा नाही आहे. त्यामुळं नुसतं पैसा वाढणे म्हणजे विकास नाही आहे. अमर्त्य सेन सांगू सांगू थकून गेले. विशिष्ट लोकांनी त्यांना टार्गेट केलं. अजूनही आपण या अर्थतज्ञांना समजून घेत नाही. त्यांना एका बायस ओपिनियननं पाहतो. आपण एका व्यक्तीकडून अनेक अपेक्षा व्यक्त करतो. त्यामुळे एका व्यक्तीकडनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपल्याला स्वीकारायच्या आहेत. एका व्यक्तीकडनं सगळ्या अपेक्षा आपल्याला व्यक्त करणार नाही. अनेक अभ्यासकांनी ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या काय गोष्टी सांगितल्या की मानव विकासाकडे लक्ष द्यायचं आहे, शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला दर किती लोकसंख्येमागे किती पोलीस असायला पाहिजेत. आज पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्याच्यामुळं अनेक लोकांना पाचारण केले जात आहे एका कामासाठी, कारण पोलिसांची संख्या कमी आहे, त्यांच्यावर प्रेशर आलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की या संदर्भामध्ये डॉक्टर्सची संख्या कमी आहे. आज डॉक्टर हा आपला देव झालेला आहे. आज मंदिरातला आणि मशिदीतला देव आपला देव झालेला नाही आहे मित्रांनो. तर हा जो डॉक्टर आहे, हा डॉक्टर आपला देव झालेला आहे. त्यामुळे यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि या डॉक्टरांची संख्या कशी वाढेल, त्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये डॉक्टरांची संख्या देखील आवश्यक आहे. त्यामुळे मेडिकलच्या शिक्षणाला देखील आधी महत्त्व देखील आहे, आज देखील आहे. छोटे जे अभ्यासक्रम असतात ज्याच्यामध्ये रक्त तपासणीसारखे असो, येणाऱ्या कार्यकाळामध्ये डॉक्टर जे अनेक टेस्ट लिहून देतील त्याच्यामध्ये कोरोना नावाची कोविड टेस्ट लिहून देणार आहे. आणि ह्या टेस्टमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लॅब्स लागणार आहे आणि त्या लॅबच्या शिक्षणासंदर्भामध्ये छोटे आपल्याला अभ्यासक्रम करता येतील. त्याच्यामुळं जे छोटे अभ्यासक्रम आहेत त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळू शकतो. दुसरं महत्त्वाचं काही म्हटले, जर युद्ध नाही झालं तर आपली मीडिया नक्की घडू नये. आपण एक सजग नागरिक या नात्याने आपण काय चांगलं आणि काय वाईट हे मीडियाकडे पाहायचं आहे. मीडिया काही दाखवते म्हणून आपण काही पाहायचं नाही आहे. रिमोट आपल्या हाती असते हे महत्त्वाचं आहे. अनेक चांगल्या प्रकारचे देखील आपल्याला ई प्लॅटफॉर्मवर म्हणजे ऑनलाईन देखील चांगल्या प्रकारचे आपल्याला त्याचे न्यूज, जे ऑथेंटिक न्यूज असतात ते देखील आपल्याला मिळतील. त्याच्यामुळं एक महत्त्वाचं आहे की काय पाहायचं आहे आणि काय नाही पाहायचं आहे. की महत्त्वाचं आहे की कितीही वाईट गोष्ट वारंवार सांगितल्या गेली तर ती वाईट असून देखील ते बिंबवल्या जाते चांगलीच आहे आणि तशी मनस्थिती देखील निर्माण होते. त्यामुळे हे सगळं पाहून आपण एक सजग नागरिक म्हणून आपण एक सगळ्या या बाबींना पाहूया. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये या कोरोनाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या संभाव्यता आहेत. आणि या संभाव्यता ज्या आहेत या संभाव्यता आपल्याला पूर्ण करताना खरंच आपण एक पर्याय राहू का चीनला, तर राहू शकतो. मात्र राहू शकतो तेव्हाच की जेव्हा आपल्या पोटेन्शियल, आपल्या ज्या संभाव्यता आहेत त्या खरंच आपलं तेवढं आपण मनुष्यबळ दर्जेदार देऊ शकू का, अनस्किल लेबर देऊ शकू का की स्किल लेबर देऊ शकू, हा देखील प्रश्न आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये गव्हर्नमेंटला, मोठ्या राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, की इथं आपण आता खूप राजकारण झालं, खूप समाजकारण झालं, खूप धर्मकारण झालं, खूप जातीचं कारण झालं. हे सगळ्या बाबी आपल्याला थांबवायच्या आहेत आणि आता मात्र अर्थकारणावर बोलायचं आहे. आता आपल्याला
या अर्थच्या विश्वावर बोलायचं आहे. कारण याच्याशिवाय आपल्याला आपलं परिवार पुढं नेता येणार नाही, आपल्याला आपलं जिल्हा देश आपल्याला पुढं नेता येणार नाही. पूर्ण झालं. आपल्याला खूप राजकारण ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विराम द्यायचा आहे. मोठं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्या या पिढीला पुढच्या पिढीसाठी काहीतरी द्यायचं असेल तर त्याला शाश्वत विकास अर्थशास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे. या शाश्वत विकासाखेरीज हा विकास आपल्याला परवडणार नाही. येणारी जी पिढी आहे ती आपल्याला माफ करणार नाही की या लोकांनी आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं शाश्वत विकास कसा राहील, त्या विकासामध्ये माझ्यापासून दुसऱ्याचं म्हणजे बुरं होणार नाही, हा जो दृष्टिकोन आहे हा ठेवायचा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एक सामंजस्याची भावना ही घ्यायची आहे. आणि चीननी पर्याय जे टाकले आहे की चीनमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअप नाही आहे, फेसबुक नाही, स्वतःचे ॲप्लिकेशन त्यांनी तयार केलेले आहेत. हा जो राष्ट्रवाद ज्याला म्हटलं जातं, हा राष्ट्रवाद भारतामध्ये किती आहे हा देखील प्रश्न आहे. की भारतामध्ये ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत याची पोटेन्शियल आहे, संभाव्यता आहे, आता त्या का नाही केल्या जात की भारताला खरंच 1947 पासून इतका कालावधी पुरेसा होता की ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी पुरेशी संधी होती. शिक्षण, आरोग्याचा दर्जा जो होता हा का बरं अजूनही तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट नाही आहेत. म्हणजे मी जिथं राहतो त्या ठिकाणी असं आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजूनही तशा स्थिती का नाही आहेत. तालुक्याच्या लेवलवर जर अशा स्थिती नाही आहेत आरोग्याच्या, मी म्हणतोय की अशा जर स्थिती नाही, जिल्ह्याच्या पातळीवर आपल्याला जर तशा टेस्टिंगच्या जर आपल्याला सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही आहेत तर तिथं आपल्याला मोठ्या गोष्टी करून चालणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी करावं लागणार आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल. ह्या सगळ्या बाबी मला सांगणं आवश्यक इथं वाटलं आणि ह्या सगळ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकले असणार असं मला वाटतं. इथं जवळपास आपण एक 8:30 पासून तर 10 वाजलेले आहेत. जवळपास आपण एक 1.5 तास आपण एक चर्चा केली आहे आणि या 1.5 तासामध्ये थोडंसं घाईत का असे ना मला जे महत्त्वाचे मुद्दे वाटले, जे अनेक अभ्यासाअंतर्गत मला जे सांगणं आवश्यक वाटलं, त्या सगळ्या बाबींवर मला दृष्टिक्षेप टाका वाटला. काही बाबी सुटल्या असतील की ज्यामध्ये छोटे छोटे प्रश्न जे मी याच्यामध्ये दिलेले असेल की ज्याच्यामध्ये की काही बाबी दिलेल्या आहेत की काही असे प्रश्न आहेत की महत्त्वाचं म्हणजे की काही असं म्हटलेलं आहे की प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे. की प्रशासनाच्या संदर्भामध्ये की प्रशासन एक आहे की प्रशासन काय करेल की एक तितक्या प्रकारची कलेक्टर ऑफिस पुरेसं नाही आहे हे सगळं कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी. की जोपर्यंत लोक त्याला हे करणार नाहीत, लोक त्यांना सहकार्य करणार नाहीत, की स्वतःहून आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं हे एक पोलीस येऊन तुम्हाला सांगणार नाही, डॉक्टर येऊन तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला स्वतःचं कर्तव्य आहे की फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं. स्वच्छता करणं हे काही पुस्तकातून वाचून स्वच्छता तुम्हाला करायचं नाही, हे स्वतःची बाब आहे की स्वच्छ राहायचं आहे. हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या आजार जर तो साबणाने हात धुतल्याने जात असेल किंवा त्याच्यावर जर प्रतिबंध येत असेल तर या गोष्टी आपल्याला भाषणातून किंवा ते सांगणं अयोग्य वाटतंय. आपण एवढे सगळे जागरूक नागरिक असल्यामुळे की या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःपासून करायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की कोणकोणत्या वस्तूवर काय म्हटलेलं आहे की एक महत्त्वाचं आहे की पर्यायी जे आहेत की या पर्यायी वस्तूच्या संदर्भामध्ये काही जे आहे की भारताला ज्या स्वदेशी वस्तू आहेत त्या स्वदेशी वस्तू निश्चित तयार करता येऊ शकतात. मात्र मी आता जेवढे काही उद्योग म्हटले की या उद्योगामध्ये आपण जर चीनसारख्या देशावर जर अवलंबून असू तर मात्र हे अवलंबित्व कसं दूर करता येईल याच्यासाठी आपल्याला इथं पर्याय ज्या वस्तू निर्माण करता येतील अशा वस्तूंवर आपण शोध करायचा आहे. जे संशोधक असतील ते संशोधकांना काय करायचं आहे की नाहक कशा PhD आपल्याला करायच्या नाहीत की त्या PhD आपल्याला कपाटातल्या संशोधन आपल्याला करायचं. आज आपल्याला तसं नाही आहे. आपल्याला अशावर संशोधन करा की ज्या संदर्भामध्ये की अशा कोणत्या वस्तू निर्माण केल्यामुळं आपल्याला चीनला प्रतिबंध घालता येईल यावर तुम्ही रिसर्च करा. की ज्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की IT इंडस्ट्री असेल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री, अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तूवर आज आपण अवलंबून आहोत चीनवर, आणि ते अवलंबून न राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याच्यावर संशोधन तुम्ही PhDच्या लोकांनी करायला पाहिजे. मात्र आपलं तसं संशोधन होताना दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळं संशोधकांना देखील मोठी संधी आहे की त्या लोकांनी अशा प्रकारचे करायला पाहिजे. त्यांनी फॉरकास्टिंग करायला पाहिजे. जे लोक डेटा सायन्सचे जे लोक आहेत त्या डेटा सायन्सच्या लोकांनी तशा प्रकारचे आकडे सांगायला पाहिजेत की येणाऱ्या कार्यकाळामध्ये रोजगार कुठं आहे, छोटे छोटे
रोजगार कुठं मिळतील तिथं आपल्याला जायचं आहे. त्यानंतर अजून ते काही प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आधीच कमकुवत असलेली शेती किती काळ अर्थव्यवस्थेला पेलू शकणार, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याला आपण म्हणतो की शेतीचा वाटा उत्पन्नामधील कमी होत आहे. दिवसेंदिवस हा राष्ट्रीय उत्पन्नामधील शेतीचा वाटा कमी होत आहे. कारण शेती कुठपर्यंत परवडेल, शेतीला कुठपर्यंत शेती सांभाळेल. आज आपण पाहतो की माझे जे प्राध्यापक मित्र आहे की त्यांना चर्चा केल्यानंतर ते म्हणतात की सर आम्ही ग्रामीण भागामध्ये आहोत, मात्र तिथला शेतीमध्ये अजूनही कामं सुरू आहेत. म्हणजे कोरोनाच्या कार्यकाळामध्ये इंडस्ट्री बंद आहे, कोरोनाच्या कार्यकाळामध्ये इंडस्ट्री बंद आहे, पाणीपुरीचे दुकान बंद आहेत. जेव्हा लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये म्हणतोय मी, त्यावेळेस शेतीतले छोटे मोठे कामं सुरू आहेत. म्हणजे शेती कुठपर्यंत सांभाळेल हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे या शेतीचा दर्जा वाढवण्यासाठी राजकारणापेक्षा शेतीचं कारण करणं महत्त्वाचं आहे. या शेतीला माल कसा मिळेल, शेतीवर अभ्यास करायचा आहे की शेतीमध्ये अशा कुठल्या प्रकारच्या आपल्याला प्रोडक्शन होऊ शकेल, शेतीच्या जमिनीचा कसं वाढेल त्याच्याविषयी अभ्यास करायचा आहे. ते जे म्हणजे कृषी ज्या विद्यापीठ आहेत त्यांच्यावर जे विद्यार्थी, तिथले जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची आज नितांत गरज आहे. ते करत आहेत, अजूनही त्यांचा स्कोप वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की या संदर्भामध्ये की अजून काही प्रश्न आहेत ज्यामध्ये मला सांगायचं आहे की मास्कची गरज आहे, किती युवकांनी प्रयत्न केले. खूप महत्त्वाचा प्रश्न प्रोफेसर संजय खडसे सरांनी उपजिल्हाधिकारी साहेबांनी विचारले की मास्कची गरज आहे आणि किती युवकांनी प्रयत्न केले. मास्कला लागते काय की मास्कला कपडा लागतोय. जर टेरिकॉटचा कपडा आपण जर आणला त्याला लागण्यासाठी आणि त्या कपड्यामध्ये कितीतरी एक साडीसारखा जर कपडा घेतला त्याचे कितीतरी मास्क तयार होऊ शकतात. आणि छोटे छोटे जे NGOs आहेत, जे संघटना आहेत, ते तालुका पातळीवर आपल्याला एखादी जयंती जेव्हा साजरी करायची असते तेव्हा मोठे पुढाकार घेणारे लोक पुढे येतात. मात्र अशा वेळेस आपल्याला येण्याची आवश्यकता आहे. आपल्याला अशा प्रकारच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या झळकल्या पाहिजेत की या कोचिंग इन्स्टिट्यूटनं, या महाविद्यालयानं, या संघटनेनं, या समुदायाच्या लोकांनी मास्क निर्माण केले आणि मास्क घरी तयार केले आणि ते वाटले. इतकी असं प्रशासनाच्या जर अधिकाऱ्यांना सांगायचं काम पडत असेल तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याला आज कोरोनाच्या संदर्भामध्ये, जनजागृतीच्या संदर्भामध्ये मास्कची गरज आहे. आणि ती किती गरज आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून मास्क जर धारण करायची, प्रत्येक व्यक्ती विकत नाही घेऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून एक सामान्य नागरिकापासून जर सुरू करायचं असेल तर किती युवकांनी प्रयत्न केले, तर तो प्रश्न देखील महत्त्वाचा आहे की या युवकांचा पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी शासनाने ठोस काहीतरी करण्याची गरज आहे. असा प्रश्न आला आहे की सगळं सरकारनं करणं आवश्यक आहे, प्रश्न नाही, महत्त्वाचा आहे. परंतु एक आपल्या लेवलवर देखील आपण ज्या गोष्टी करू शकतो ते देखील करणं आवश्यक आहे. त्यानंतर भारत जर स्वावलंबी झाला तर भारतामध्ये जास्त प्रमाणात कारखाने तयार होतील, प्रदूषणाचं प्रमाण वाढेल. याकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे. बघा की जेव्हा इंडस्ट्री येते त्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्पेशल इकॉनॉमिक झोन येतात तर त्या झोन संदर्भामध्ये इको फ्रेंडली ज्या गोष्टी आहेत त्या पालन करणं आवश्यक असते की ज्यामध्ये भारतात म्हणजे नागपूरसारख्या ठिकाणी जे मिहान प्रकल्प आहे तिथं ज्या कंपन्या आहेत तिथं पर्यावरणासाठी आवश्यक घटकाचं जर जे कंपनी पालन करत असेल तर त्यांनाच परमिशन दिलं जाते. त्यामुळं सरकारनं तशा संदर्भामध्ये एक कडक उपाययोजना आणल्या पाहिजेत की जर तुम्हाला इंडस्ट्री स्थापन करायची असेल तर कुठल्याही प्रकारच्या पर्यावरणाचं प्रदूषण व्हायला नको. त्यानंतर आपल्याला ज्या इंडस्ट्री येणार आहेत त्या इंडस्ट्री ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्री असतील, त्यानंतर आउटसोर्सिंग जे FDIचं होणार आहे, अनेक मोबाईलची इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये निर्माण होतील, मेड इन इंडिया अंतर्गत कंपन्या, कारखाने जे येतील त्याच्यासाठी आपण स्किल लेबर देऊ शकू, तिथं आपल्याला नोकरीच्या संधी आहेत त्या आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं की आजचे विश्लेषण ऐकून ॲक्शन प्लॅन तयार करूयात. धन्यवाद सर. आपण सार्थ फाउंडेशन आज पहिल्यांदा मी फेसबुक लाईव्ह पाहिले. खडसे साहेबांचं की महत्त्वाचं आहे की एक काहीतरी ॲक्शन प्लॅन निश्चित करण्याचं हे आहे की बघा की मला काल परवाच एक पत्र मिळालं ज्यामध्ये मी टेम्पररी फॅकल्टी आहे की माझी कुठेतरी ड्युटी लागण्याचं एक पत्र आलं होतं आणि जी म्हटलं होतं की मला घरी राहून देखील खूप मोठं काम करायचं आहे विद्यार्थ्यासाठी माझ्या लेवलवर. त्याच्यामुळं अनेक लोकांनी स्वतःहून जाऊन देखील चेकपोस्टसारख्या ठिकाणी काम करायचं आहे, प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की एक स्वतःच्या कुटुंबाचं जसं आपल्याला खूप आवश्यकता वाटते तसं आपल्याला एक जिल्हा माझं कुटुंब आहे, एक राज्य माझं कुटुंब आहे, एक देश माझं कुटुंब आहे, ही भावना जोपर्यंत आपल्यात येणार नाही, ती भावना चीनमध्ये आहे. मी पुन्हा एकदा म्हणतोय चीनमध्ये ती भावना आहे.
चीनमधला व्यक्ती आपल्या गावाला नव्हे आपल्या देशाला आपलं कुटुंब मानतो, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये ॲक्शन प्लॅन आपल्याला निश्चितपणे प्रत्येक पातळीवर तयार करता येईल. छोटे लोक गोळा करून आपल्याला प्रशासनाला सगळ्यांना सहकार्य करता येईल. जसं मोठं संघटन एक जयंती साजरी करण्यासाठी पुढे येतं, तसं कोरोनाच्या संदर्भामध्ये जे लोक येत आहेत त्यांचं आपण त्यांना प्रेरणा देखील द्यायला पाहिजे. जे लोक येत आहेत त्यांचं आपण इथं धन्यवाद देखील मानायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर निर्मला सीतारामन वेगळे बोललात, पंतप्रधान वेगळे बोललात, अशा देशातल्या अर्थव्यवस्था मूलभूत गरजे होणे यावर आपले मत काय. बघा की याच्यामध्ये की अर्थमंत्रीच्या संदर्भामध्ये ती आकडेवारी घोषित करतायत. त्याच्यानंतर पंतप्रधान एक प्रधान म्हणजे जे भारताचे मुख्य म्हणून ते बोलतात आणि देशातली अर्थव्यवस्थामध्ये मूलभूत गरज होणे यावर आपले मत काय, हे याच्यावर मला उत्तर द्यायचं आहे. की महत्त्वाचं बघा की याच्यामध्ये येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे पॉलिसी मेकर्स असतात त्या पॉलिसी मेकर्समध्ये जे लोक IAS रँकचे लोक असतात की जे PM ऑफिसमध्ये काम करत असतात त्या लोकांना याविषयी सगळ्या प्रकारच्या माहिती असते, परंतु त्यांना नियंत्रण असते राजकीय पुढाऱ्यांचं. आणि अशा संदर्भामध्ये आता मात्र सगळीच्या सगळी जबाबदारी ही या राजकीय पुढाऱ्यांवर आलेली आहे की कुठल्याही प्रकारच्या प्रतिपक्षांवर किंवा विरोधकांवर विरोध करण्यापेक्षा आपल्याला जी सत्ता मिळाली आहे सत्तेचं सोन्यामध्ये कसं रूपांतर करण्याची संधी या सरकारला आहे. आणि त्याच्यामुळं निर्मला सीतारामन असो किंवा माननीय पंतप्रधान असो यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला कुठल्या बाबींना सामोरे जावं लागू शकते त्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आपली गोष्ट डायरेक्ट काही पंतप्रधान ऐकणार नाही किंवा निर्मला सीतारामन ऐकणार नाहीत, मात्र एक निरपेक्ष अभ्यासक किंवा निरपेक्ष अभ्यासक विद्यार्थी किंवा एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा मूलभूत जे अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल आहे त्या बदलासंदर्भामध्ये स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यक्तिकारण नाही, समाजकारण, धर्मकारण, राजकारण या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या कार्यकाळामध्ये विसरायच्या आहेत. अर्थव्यवस्थेवर बोलायचं आहे, आपल्या कुटुंबाला तर चांगलं ठेवायचं आहे, देशाला कसं चांगलं ठेवता येईल या संदर्भामध्ये पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर अजून नॉट ओनली इंडस्ट्री सेंट्रलाइज बट पॉलिटिकल पॉवर ऑल्सो सेंट्रलाइज इन द डिफरंट फॅमिली इन इंडिया. त्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या, आपण त्याला बदलू शकणार नाहीत की अनेक राजकीय पुढाऱ्यांना अनेक इंडस्ट्रीचे लोक भेटलेले आहेत. पण इथं महत्त्वाचं आहे की पैसा कमी पडत आहे, मात्र या पैसा का बरं कमी पडत आहेत तर बँकिंग सेक्टर कमकुवत झालेलं आहे मित्रांनो. बँकिंगमध्ये पैसा नाही आहे, येणाऱ्या कार्यकाळामध्ये बँकिंग सेक्टर धोक्यात जाण्याची चिन्ह आहे. त्याच्यामुळं अशा वेळेस या बँकिंग सेक्टरमध्ये घोटाळे होणार नाहीत याची काळजी देखील गव्हर्नमेंट घेणं आवश्यक आहे. जे घोटाळ्यामुळे अनेक आपला पैसा विदेशात गेलेला आहे हा मान्य करावा लागेल. आपण म्हणतो की स्विस बँकेमधला पैसा आता आणा अशी देखील चर्चा मिळत आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना जे लोक करणारे आहेत पॉलिटिकल जे लोक आहेत सगळ्या लोकांच्या हाती आज निरपेक्षता जर पाहायला मिळाली तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारत हा जो देश आहे हा उभारी घेऊ शकते, एक आदर्श म्हणून राहू शकतो की जगातल्या 2 नंबरचा देश, की जगाची जे 730 कोटी जी लोकसंख्या आहे आणि याच्यामध्ये भारताची 130 कोटी जी लोकसंख्या आहे, जो जगामध्ये लीड करतो लोकसंख्येला 2 नंबरचा देश, या देशाने एक आदर्श निर्माण करून दिला आहे की विविधतेमध्ये एकात्मता असणारा हा जो देश आहे. आणि या देशामधल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही जरी विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध संप्रदायाचे लोक असलो तरी देखील आम्ही कोरोनासारख्या आजाराला आम्ही थांबवू शकतो. असं आपल्यापासून सुरुवात करावी लागणार. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटते या सगळ्या काही गोष्टी राहिल्या असतील परंतु बऱ्याच बाबींना आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही एक संकटाचा सामना सर्वांनी मिळून केल्यास नक्कीच संकट हरेल, हा देश जिंकेल, हे जे स्लोगन आहे ते आपल्याला पाहायला मिळतात की आजचा की संकटाचा सामना सर्वांनी मिळून करणे म्हणजे नेमकं काय. सर्वांनी मिळून करणे म्हणजे काय की आपल्याला प्रशासनाला मदत करायची आहे, की प्रशासना वारंवार येऊन रस्त्यावर त्यांना सांगायचं काम पडून राहिलेलं आहे की तुम्ही घरात राहा. आठवडी बाजारातल्या फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचं काम आपल्याला जर प्रशासकीय लोक सांगत आहे तर प्रशासन कमी पडत नाही आहे, आपण कमी पडत आहोत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. प्रशासनाच्या योग्य ठिकाणी आहे, त्यांना जेवढं मॅनपॉवर आहे तेवढ्या मॅनपॉवरवर ते सगळं करतायत, तर त्यांना लोकांची सहकार्य आवश्यक आहे. त्याच्यामुळं संकटाचा सामना सर्वांनी तेव्हाच करता येईल की जेव्हा सगळे मिळून प्रशासनाला सहकार्य करतील. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं काही प्रश्न सगळे मला असं वाटते जे भारतामध्ये जास्त प्रमाणात भ्रष्टाचार आहे म्हणून भारत विकसित देश, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला
काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला मान्य करावं लागेल की भारतामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे, सगळ्या ह्या गोष्टी आहेत. मात्र आपल्याला एकाकीचं सगळं बदलता येणार नाही. ह्या बदलता येण्यासाठी आपल्याला आपण आपल्या लेवलवर काय करतो ही बाब महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं संघटना जर आपल्या असतील तर या संघटनांनी आज कोरोनाच्या संदर्भामध्ये नवीन काही सांगायचं नाही आहे मला, की त्याच गोष्ट सांगायची आहे की आपल्याला मास्कचं वितरण असो किंवा लोकांचं समुपदेशन असो, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक सामान्य नागरिकापासून तर प्लॅन पॉलिसी मेकरपर्यंत ह्या सगळ्यांचा वाटा त्याच्यामध्ये आहे. आपलं म्हणू की आमच्या हाती काही नाही आहे, सगळं नरेंद्र मोदी करेल असं नाही आहे मित्रांनो. आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव जर झाली असेल तर आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. नाहीतर आपण बायस ओपिनियन, एकतर्फी विधानांना आपण प्रशासनाला दोष देऊ, आपण पोलिसांना दोष देऊ की ते पोलिस बघा किती मारतायत, ते खडसे साहेब किती स्ट्रिक्ट करतायत, किती कलेक्टर साहेब किती स्ट्रिक्ट करतायत आम्हाला आमचे दुकानं. त्यांना सगळ्या लोकांची काळजी आहे, त्या जिल्ह्याला ते कुटुंब समजतात. आपण आपल्या कुटुंबाला कुटुंब समजतात. हा फरक आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचे आहेत. आज मोठ्या जयंत्या साजऱ्या केल्यापेक्षा एक मोठी कोरोनाच्या विरुद्धची जयंती साजरी करूया आणि त्या जयंतीमध्ये आपल्याला या सगळ्या प्रकारच्या ज्या कोरोनासाठी ज्या स्टेप्स आहेत की ज्यापासून सुरुवात करायची आहे आणि तेव्हाच आपण या संकटाचा सामना करू शकू. 2021च्या जूनपर्यंत जर हे संकट आलं नाही तर मी आधी विश्लेषण केल्याप्रमाणे की हे स्लोडाऊनपासून कधी डिप्रेशनपर्यंत ही अर्थव्यवस्था जाईल हे माहीत पडणार नाही. त्यामुळे नोकर भरतीसारखा प्रश्न असो तो देखील याच्यावर येऊ शकतो. सरकारने इथं वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे की रखडलेली भरती पूर्ण करणे किंवा शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पूर्ण करणे या सगळ्या आवश्यक आहेत. की शेतकरी मार्केटमध्ये जाऊन त्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन त्याला सगळ्या गोष्टी तो करू शकत नाही. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहे, बियाणे, आता जो हंगाम सुरू होणार आहे तो सगळं पिकांचा हंगाम आहे, पावसाळा सुरू होणार आहे आणि या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येतात काय, त्या नुसतं सरकारनंच नाही तर NGO म्हणून किंवा एक सामान्य लोकांचा गट म्हणून देखील आपल्याला मदत करायची आहे. आणि ह्या सगळं केल्यानंतरच आपल्याला हे कोरोनाचं युद्ध आणि कोरोनानंतरची ही अर्थव्यवस्था आपल्याला सावरता येणार आहे. धन्यवाद मित्रांनो. मला इथं थांबावं वाटते कारण बऱ्याच चर्चा आपण घेतल्या आणि थोडंसं लांबलेलं विश्लेषण झालं. बऱ्याच गोष्टी मला देखील इथं पूर्ण करता आल्या नाही कारण तेवढ्या वेळामध्ये ही सगळ्या बाबी मला पूर्ण करता आल्या नाही. त्याच्याविषयी मी थोडंसं इथं सॉरी देखील म्हणतो की इथं मला काही बाबतीत मला पूर्ण करता येणार नाही. जे टुरिझम सेक्टर आहे त्यावर मला अजून बोलायचं होतं की टुरिझम सेक्टरवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे. काही EPWचे देखील अंक जे आहेत त्या EPW अंतर्गत मला काही लेख मिळाले होते की ज्याच्यामध्ये आरोग्याच्या विषयी काही महत्त्वाचं विश्लेषण केलं होतं की ज्याच्यामध्ये नीती आयोगानं 2019चं एक आरोग्य निर्देशांक प्रस्तुत केला होता. तो देखील मला सांगायचा होता की ज्याच्यामध्ये आपण तीव्र विषमतेकडे राज्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे विषमता आहे. आपण जे प्रादेशिक विषमता जे म्हणतो की ज्याच्यामध्ये आपले जे सगळेच्या सगळे झाडं कमी होत आहेत आणि त्या झाडामुळे जे पाण्याचं प्रमाण कमी होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत आहे आणि त्याचा देखील इम्पॅक्ट आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्र सहित जे अनेक राज्य ज्यामध्ये आरोग्याची स्थिती पाहिजे तशी अजूनही चांगली नाही आहे हे मान्य करावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला एकाएकी काही दवाखान्याची संख्या वाढवता येणार नाही. एका 5 महिन्यात काही दवाखाने निर्माण करता येणार नाही. गव्हर्नमेंट पैसा कुठून आणेल, ह्या सगळ्या बाबी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आहे त्या परिस्थितीमधून पुढं जायचं आहे. आणि बहुसंख्य कामगारांचा जो प्रश्न आहे, तो कामगारांचा, असंघटित लोकांचा जो प्रश्न आहे तो देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि आपल्याला एक माणूस म्हणून लोकांना वागणूक द्यायची आहे. कुठल्याही धर्मावर आपल्याला टार्गेट करायचं नाही. या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला टार्गेट केला गेलेला आहे की चीन हा देश दुश्मन मानला गेला. आपल्याला तसं नाही. जोपर्यंत ऑथेंटिक अहवाल येत नाही, WHOचा अहवाल येत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था जोपर्यंत म्हणत नाही, याचं शहानिशा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला टार्गेट करता येणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनमध्ये कुठंतरी संशोधन सुरू होतं विषाणूवर, जीवाणूवर आणि त्या संशोधनामधून हे सगळं काही जे झालं आणि त्याच्यामुळे विमानामधून प्रवास करणाऱ्या लोकांमुळे सामान्य नागरिक होरपळला गेला, एवढं मात्र निश्चित मला म्हणायचं आहे. आणि त्याच्यामुळं
या सगळ्या बाबी पूर्ण आल्यामुळे त्यामुळे या वसुंधरा जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. वसुंधरेचं अर्धशतक झालेलं आहे आणि येणारं अर्धशतक जे आहे जे अर्धशतकच ही पृथ्वी टिकणार आहे हे मी म्हणत नाही आहे. हे अनेक फिजिक्सचे संशोधन करते, त्यांचे अभ्यास तुम्ही वाचा, ते सहज मिळतात की ज्याच्यामध्ये ह्या पृथ्वीचं आयुष्य जेमतेम 700 वर्षाच्या पलीकडे याच्या पुढे नाही आहे. त्यामुळे या 7 पिढीसाठी आपण काय ठेवू इच्छितो हा देखील प्रश्न आहे. मला हे सगळं सांगून संपवायचं आहे आणि संदेश थोडासा देऊन की याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी करा आणि आरोग्याची काळजी करा आणि स्वतःची देखील काळजी करा. कुठल्याही प्रकारचा आजार हा कोरोनाचा आजार नाही आहे. त्याचे देखील लक्षणे काय आहेत त्याचा देखील आपण छोटा अभ्यास देखील करायचा आहे. आणि घरी राहा, कुटुंबात सुरक्षित राहा. कुटुंबात सुरक्षित राहताना ज्या लोकांना ऑफिसमध्ये जाता येत नाही मात्र आपल्या घरी राहून जर ते काम करता येत असेल, आपल्याला पगार टार्गेट मला त्या लोकांना करायचं नाही, मात्र प्रामाणिकपणे सांगायचं आहे की प्रशासनातील लोक पगाराचा मोबदला हे पूर्णपणे देत आहेत. मी देखील एक सजग नागरिक म्हणून एक स्वतःपासून की मी काय करू शकतो, विद्यार्थी असेल तर मी काय करू शकतो, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, व्यावसायिक असेल, कारखानदार असेल, कोणी असेल पाहणारा, तो मी स्वतः म्हणून मी काय करू शकतो की जेणेकरून मला हरामाचं मला घ्यायचं नाही, माझ्या मोबदल्याचा मला कसं मिळेल, त्याच्यामुळे मला घरी राहून काय करता येऊ शकतं जेणेकरून मला कोरोनाच्या याच्यामध्ये माझी अर्थव्यवस्था, माझा देश रसातळाला जाणार नाही, ही देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. एवढं बोलतो आणि थांबतोय. धन्यवाद.